केशरची शेती थंड ठिकाण सोडून उंच भाग सोडून खाली परवडेल का? जेवढी कमी कंदाची कॉस्ट आणि जेवढा कमी तुम्हाला बाकीचा खर्च तेवढा तो प्रॉफिटेबिलिटीच्या जवळ येतो. झाडाला फक्त 4 ते 5च गोष्टी लागतात. त्या जर असतील ना तर कोणतंही झाड जगातलं येऊ शकेल कुठल्याही एन्व्हायरमेंट मध्ये. कंटेनर मध्ये बऱ्यापैकी आपल्याला करता येईल असे कोणते क्रॉप आहे? सगळे लिफीत आपण करून घेतले होते. तर आपण केसरचं करू. जर केसरला ग्रो करायला 4 ते 5 डिग्री आपल्याला द्यावं लागतं तर ते चिलर थ्रू आपण इझिली देऊ शकतो. तर म्हटलं हा क्रॉप आपण इंडोर तर डेफिनेटली घेऊ शकतो. बघण्याला असं एकदम मॅजिकल वाटतं की अरे खाली तर रूट पण नाहीये, माती पण नाहीये, फ्लॉवर येतं कसं? त्यातनं एक फ्लावर आलं, ते फ्लावर मी हार्वेस्ट केलं, त्यातलं ते केसर घेतलं काढून. एकाला किती निघतात? त्याचं पण काही रेशो नाहीये. हेल्दी आपल्याला असतं ना जुळत तसं अवघड आहे. अवघड शेती आहे. हा. तुम्ही आता किती वर्ष झालं करताय? तर हा 4थं वर्ष झालं केसर मध्ये. पहिल्या वर्षी तुम्हाला त्यातून किती उत्पन्न आलं? पहिल्या वर्षी एक 430 ग्रॅमच्या आसपास उत्पन्न घेतलं. जनरल ओव्हरऑल हाच रेशो आहे 1 kg. 1 किलोला 1 ग्राम फक्त. 1 ग्रॅम. 1 ग्राम आता काय रेट चालू आहे रिटेल आणि होलसेल मध्ये? कंझ्युमरला आपण डायरेक्टली सेल करून 500 रुपये पर ग्रॅमने त्याला आम्ही सेल केलं. डिपेंड अपॉन पॅकेजिंग, कस्टमर कॅटेगरी, त्यानुसार तो व्हेरी होतो. जर 500 ग्राम निघाला आणि 500 रुपयांनी केलं तर किती पैसे होतात? 2,50,000 रुपये त्याचे झाले. 12 महिने कोणाला केसर करायचं असेल तर ते वायबल नाहीये. नैसर्गिक सायकलच नाहीये ना त्याची वर्षभराची. तुम्ही ऑगस्ट एंडला जरी त्यामध्ये ठेवलं तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे एकच क्रॉप तेवढ्यापुरतीच घ्यावी 3.5 महिना, नंतर तो कंटेनर दुसऱ्या कामासाठी घ्यावा. हा, तो जो सेटअपचा एरिया आहे ना तुम्ही दुसऱ्या क्रॉप साठी युज करू शकता. 3 मेजरली पार्ट आहेत केसरमध्ये. एक आहे डॉर्मन्सी फेज असते, एक फ्लावरिंग फेज असते आणि एक मल्टिप्लिकेशन फेज असते. मल्टिप्लिकेशन होणं गरजेचं आहे. पंपवरून किती वेळा तुम्ही बिया आणणार आहे? तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा कंदाची कॉस्ट काय होती आणि आता काय म्हणजे सीड्स? 300, 400, 500 रुपये किलोने आम्हाला कंद मिळायचे आणि आता ते त्याची कॉस्ट 1000, 1500, 2000 अशी चालल्या गेली. आता जर केसरची शेती करायची झाली टोटली डिपेंड अपॉन कंदाची प्राइस. म्हणजे जर मला जरी म्हणाल सर करू का, मी सांगतो की सर पहिले तुम्ही समजून घ्या. तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत तर निगेटिव्ह मध्ये काय आहे, चॅलेंजेस म्हणतो आपण त्याला, ते चॅलेंजेस पूर्ण जाणून घ्या. म्हणूनच ही शेती वाढत नाही कारण क्लॅरिटी नाहीये. क्लॅरिटी नाहीये खूप गोष्टीची. केसरची शेती म्हणलं की ऐकायला लय भारी वाटतं. असं वाटतं की आता यातनं लय पैसा मिळणार आहे, सगळी भारी शेती होणार आहे. तर मित्रांनो, आज या मातीवरच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहे की केसरची शेती कंटेनरमध्ये कशी केली जाते आणि ती खरंच फायद्याची आहे का तोट्याची आहे, खरं काय खोटं काय, खूप आडवे तिडवे क्वेश्चन्स आज या एपिसोडमध्ये होणार आहेत. आपल्यासोबत आज आहेत शैलेश मोडकजी, ज्यांनी 4-5 वर्ष झालं जे आहे ते कंटेनरमध्ये शेती केलेली आहे. केसर सोबत त्यांनी लिफी व्हेजिटेबल पण त्यामध्ये ग्रो केलेलं आहे. त्याच्या पुढे बी जाऊन अजून ते काहीतरी करत आहेत, खूप रिसर्च करत आहेत. आणि हे सगळं खरं तर मलाच आधी जाणून घ्यायचं आहे कारण मी त्यांच्यासोबत 2-3 वर्ष झालं टचमध्ये आहे. त्यांच्या फार्मवरती पण मी गेलो होतो कंटेनरमध्ये शूट करण्यासाठी. तर मला वाटतं की हा एपिसोड तुम्ही पूर्ण बघावा आणि शेअर पण नक्की करा. नमस्कार सर. नमस्कार. मला एक सांगा की केशरची शेती थंड ठिकाणी केली जाते, काश्मीरला केली जाते, डोक्यात येते, किंवा इराणला होते शेती. इंडियामध्ये महाराष्ट्रात खूप साऱ्या लोकांनी ट्राय केलं, तुम्हीही ते करताय आता कंटेनरमध्ये. तर केशरची शेती थंड ठिकाण सोडून उंच भाग सोडून खाली परवडेल का? परवडेल हा शब्द आला ना कारण परवडेल म्हटलं त्याच्यावरच बिझनेस मॉडेल सगळे डेव्हलप होतात ऍक्च्युली. आता परवडेल मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे कंदाचं कॉस्ट म्हणा, सेटअप कसा घरात लावतात, कंटेनर मध्ये लावतात, टेरेसवर करतात, पब पॅनल मध्ये करतात, त्याच्यावरती कॉस्ट व्हेरी होते. जेवढी कमी कंदाची कॉस्ट राईट आणि जेवढा कमी तुम्हाला बाकीचा खर्च तेवढा तो प्रॉफिटेबिलिटीच्या जवळ येतो. पण वन लाईनर जर तुम्ही सांगाल की इट इज प्रॉफिटेबल नॉट, त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असोसिएट आहेत ऍक्च्युली. म्हणजे शेती केशरची जर परवडेल न परवडेल हा विषय वेगळा आहे. सगळ्यात आधी महत्वाचा विषय हा आहे की तुम्ही कुठं करताय, कसं करताय, कोणत्या एरियात करताय त्याच्यावर डिपेंड करतं. बरोबर. पण मला वाटतं मूळची ज्या ठिकाणी आहे तिथंच परवडत असेल. नाही, तिथे पण नाही परवडत ऍक्च्युली. कारण की तिथे पण कसं हवामान बदल खूप झालाय. म्हणजे काश्मीरला पंपोर हा एरिया माहिती असेल तुम्हाला, म्हणजे श्रीनगर पासून एक 20 किलोमीटरचा एरिया आहे पंपोर. तिथे ही सगळ्यात जास्त केसरची शेती करतात. पण तिथे पण अगोदर प्रोडक्शन खूप होतं, 15 टन काढायचे वर्षाला. पण आता ते 3 टन, 2 टन, 1 टन वर आलंय. का बरं? कारण हवामान बदल खूप झालाय तिकडे ऍक्च्युली. आणि दुसरं म्हणजे केसरची शेती करायचं एक तांत्रिकशुद्ध असं म्हणतात ना मराठीत ऍक्च्युली, असं एक आहे की ह्या टप्प्यानंतर ही, ह्या टप्प्यानंतर ही, ह्या टप्प्यानंतर ही, असं जर प्रोसिजर आपण फॉलो केली तरच ती होते राईट. तर ती फॉलो केल्या जात नाही असं मला वाटलं ऍक्च्युली. काही करतात, काही फॉलो होत नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा याचं डिक्लाइन पार्टला आलंय केसर. तुम्ही आता किती वर्ष झालं करताय?
आता हा 4थं वर्ष झालं ऑलमोस्ट केसरमध्ये, हम्म. अलॉंग विथ बाकीचे जे करतोय ना त्याच्याबरोबर हे आमचं 4थं वर्ष आहे मग तुम्हाला काय केसरचं. वाटतं आता सुरू केल्यापासून आतापर्यंत ही केसरच्या पूर्ण शेतीमध्ये आणि पूर्ण इंडस्ट्रीमध्ये काय काय बदल घडले? खूप खूप सारे बदल झालेत. म्हणजे तुम्ही अगोदर जर बघत असाल YouTube किंवा असं सर्च हम्म. केलं ना आपण की केसर फार्मिंग काय, तर 1-2 आमचे व्हिडिओज आल्यानंतर 1-2 असे यायचे नाही का, असे हातामध्ये ठेवलेले की बरोबर. केसरचं हे. आता तुम्ही सर्च करा 10-10 लोक असे केसरचे आहेत. दॅट्स मीन्स की हा ग्रो खूप जणांनी ग्रो करून बघितलाय हा हम्म. केसरचा. हम्म. तर ग्रोईंग पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप जणांनी अनुभव पण घेतला की तो ग्रो होतो. म्हणजे आपण जे स्टार्टिंगला ग्रो होतो म्हटलं होतं ना, तो होतो, ग्रो होतो. पण त्याच्या रिलेटेडल्या बाकीच्या गोष्टी पण वाढत गेल्या. जसं केसरचे कंदाचं प्राइस म्हणा, बाकीची इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट म्हणा आणि इकॉनॉमिकली वायबिलिटी असते ना, ते पण इफेक्ट पडला. असे खूप सारे चेंजेस झाले 4 मला वर्षात. अजून एक गोष्ट अशी जाणवते की म्हणजे आता बघा सफरचंदाची शेती हिमाचलला होते, काश्मीरला होते, थंड ठिकाणावर होते. पण तीच शेती महाराष्ट्रामध्ये खूप लोकांनी ट्राय केली. हां. थोडी फळं आली, मग हां. त्याला काय सक्सेसफुल म्हणायचं का? हां, नाहीच बरोबर. म्हणू शकत ना. बरोबर. नाही कारण म्हणू फुल्ली शकत. यायला पाहिजे तेवढी. बरोबर, जे बरोबर. सफरचंद काश्मीरमध्ये येतात, हिमाचलमध्ये येतात, तशी महाराष्ट्रात यायला पाहिजे. लोक म्हणली की हे गरम एरियातली व्हरायटी आहे किंवा असं आहे तसं आहे म्हणले आणि हेच करायला पाहिजे. पण ते तेवढं सक्सेसफुल झालं नाही. तसं तुम्हाला असं वाटतंय का की केसरची शेती फक्त वरती सक्सेसफुल होऊ शकते, आपल्या भागात होऊ शकत नाही महाराष्ट्रात? तुम्ही बरोबर बोलला. सफरचंदाचा एक्सपिरियन्स घेतला, कारण सफरचंद आउटडोर म्हणत होते आणि आपले जे कन्सेप्ट जे काही कोणी करतायत ना, ते इनडोर कन्सेप्ट करतात. अच्छा. इनडोर म्हटल्यानंतर तिकडचं वातावरण आपण इझिली देऊ शकतो ना, कंटेनर म्हणा, रूम म्हणा. तिकडे जर ह्या ग्रोईंग क्रॉपला जर केसरला ग्रो करायला 4 ते 5 डिग्री आपल्याला द्यावं लागतं, तर ते चिलर थ्रू आपण इझिली देऊ शकतो. राईट. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते एन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ऑलरेडी कंट्रोल केलंय. ओपन त्याच्यामुळे फील्डला तिकडचं हे इंडोरमध्ये येणारच ऍक्च्युली. तर येणार नाही असं नाही होत. तुम्ही म्हणतायत की सक्सेस हा तुम्ही आउटडोर पॉईंट ऑफ व्ह्यूने कम्पेअर करताय की बरोबर. जर मी ही नॉर्मल शेतकऱ्यांनी आउटडोर मध्ये केली तर येईल का? आउटडोर मध्ये डेफिनेटली नाही येणार. उघड्यावर येऊ शकत नाही आपल्या कारण की महाराष्ट्रामध्ये, कारण तसं महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर क्लायमेट नाहीये. नाही, प्रॉपर क्लायमेट नाही. म्हणून ते इंडोर मेजरली लोक करतात आता सध्या तरी. ठीक आहे. आता सुरुवात अशी करूया की तुमची सुरुवात कशी झाली, तुमचं गाव कोणतं, थोडंसं डिटेलमध्ये सांगा, कारण बघणारे सगळे नवीनच आहेत. तसं बघायला गेलं तर आता म्हणजे मी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो आता अगोदर, पण आता जवळजवळ 8-9 वर्ष झालेत मी फुल टाइम शेतकरी आहे. बरं. ऍक्च्युली माझं बॅकग्राऊंड, मी नाशिकचा मूळचा. नाशिक जवळ ओझर आहे, ओझर टाउनशिप आहे ना, विमानाचं कारखाना तिकडे. तर तिथेच एज्युकेशन माझं पूर्ण झालेलं. पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही MCA म्हणून आहे, मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन, ते केलं आणि त्यानंतर मग सॉफ्टवेअर जॉब लागला. आणि घरात काय सगळे एज्युकेशन फॅमिली मधले, त्याच्यामुळे असं बिझनेस हा नव्हताच कन्सेप्ट डोक्यात. आणि मग लकीली असं होतं की 6 महिन्यामध्ये मला बऱ्यापैकी त्यांनी ओळखले की हा करू शकतो. मग लगेच मला कंबोडिया, व्हिएतनाम, युगांडा, घाना, जर्मनी, मलेशिया असे याच्यात वेगवेगळ्या प्रोजेक्टला टाकण्यात आलं. आणि तो माझा जर्नी खूप चांगला झाला. मग सॉफ्टवेअरमध्ये तिथे जवळजवळ मी ECS म्हणून एक कंपनी होती, तिथे काम केलं. त्यानंतर इंडियामध्ये बार्कलेस कंपनीमध्ये तिथे पण काम केलं. तर तिथे पण ॲज अ 6.5 वर्ष टोटल माझा एक 12-13 वर्षाच्या आसपासचा एक्सपिरियन्स माझा झाला. पण 10 वर्षानंतर वाटायला लागला अरे गो टू वर्क, कम बॅक होम सारखं. म्हणजे मी दररोज जातोय, दररोज येतोय, म्हणजे असं काही चेंज होतच नाही. एकसारखेपणा ते एकसारखेपणा झाला की दररोज तेच काम. पण तरी एक क्लिक झालं की जरा काहीतरी करावं. मग वाईफशी आहे, माझी वाईफ पण सॉफ्टवेअर इंजिनियर. मग बाईक म्हणलं सोडून द्या, तुम्हाला जर वाटत असेल हे करावं तर एवढं कशाला हे करा, मी आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे, सोडून दिलं सर. खूप चांगलं वाटलं सर सोडल्यानंतर. म्हणजे ते बर्डन असतं ना डोक्यावर, असं एकदम निवांत. 4 दिवस गेले, मग सगळे इकडे फिर तिकडे फिर, नाही का, एकदम छान वाटतं पहिले 4-5 दिवस. मग नंतर 6-6व्या दिवसानंतर वाटायला लागलं की अरे आपण सोडलं, आता करायचं काय, मार्ग सापडत नाही. मग एक टर्निंग पॉईंट असा झाला की एकदा म्हणजे केळशिवापूरच्या अलीकडे ऍक्च्युली CCTच्या इथे तिथे बसलो होतो, म्हणजे फॉर्च्युनेटलीच म्हणावं लागेल. आणि त्यामध्ये ना मी 101 चॅनल लावलेलं याच्यावर, रेडिओवर, की हे, आणि त्याच्यात बोलत होते की शेतकऱ्यांविषयी एक कार्यक्रम चालू होता. आणि त्याच्यात ते बोलत होते की मधमाशांविषयी ते गप्पा मारत होते. ऍक्च्युली जर मधमाशा नसतील तर हे जग नष्ट होईल, असा एक सेंटेन्स आला त्याच्यामध्ये. आणि मधमाशा खूप इम्पॉर्टंट आहे शेतीसाठी. तर तेवढा एक तो जो पॉइंट आहे ना सर, तो क्लिक झाला. म्हटलं अरे असं कसं काय. आणि तिथेच लगेच गुगलवर सर्च केलं
की मधमाशांचं इम्पॉर्टंट आणि हे कोण शिकवतं बा मधमाशांची माहिती. तर एशियामधलं सगळ्यात बिगेस्ट ट्रेनिंग सेंटर इज खादीग्राम उद्योग इथेच पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोर आहे खादीग्राम उद्योग. मग ते सापडलं. मग गाडी तशीच वळवली, आलो खादीग्राम उद्योगला. आणि माझं लक असं चांगलं की तिथे दुसऱ्या दिवसापासून कोर्स सुरू होता, सुरू होणार होता. 700 रुपये फीस देऊन तिथे मी कोर्स, आणि मग तिथे मी शिकलो मधमाशांबद्दल. एवढी माहीत झाली की अरे मधमाशा तर खरंच इम्पॉर्टंट आहे, कारण 90% पॉलिनेशन या मधमाशा करतात. बरोबर. आणि मधमाशा ह्या नाही आहेत शेतामध्ये, आता कमी होत आहेत इनफॅक्ट. तर तिथे एक क्लिक झाला बिझनेस आयडिया. म्हटलं की अरे मधमाशा नाही आहे शेतात, आणि शेतकऱ्यांना तर पॉलिनेशन इम्पॉर्टंट आहे. जसं डाळिंबासाठी सेटिंग म्हणतो ना सर आपण, सेटिंग होतं, सेटिंगसाठी मधमाशा लागतात. तर मग म्हटलं की ओके चालेल, आपण काय करूया, मधमाशा नाही आहे शेतामध्ये, तर आपण ना मधमाशाच भाड्याने द्यायचा बिझनेस सुरू करू इनफॅक्ट. राईट. तर तसा थॉट आला, आणि थॉट आला तर तिथून मी प्रायव्हेट पेट्या घेतल्यात ॲक्च्युली. एक 60 पेट्या विथ मधमाशा. एका पेटीत 15 ते 20,000 मधमाशा, अशा पेट्या घेतल्यात विकत. ती इन्व्हेस्टमेंट केली, आणि 2 ते 2,500 पर पेटी भाडं मिळायचं. भाड्यानंतर दुसरी गोष्ट, मधमाशा मध कलेक्ट करून आणायचं. तर मध आलं, राईट, पोलन्स आले. नंतर त्या मधमाशांच्या डोक्यातून रॉयल जेली काढतात, ते पण आलं. मग आणि मधमाशांचे जे बॉक्सेस असतात ते मल्टिप्लाय होतात. एकाचे 2 बॉक्सेस असे मल्टिप्लाय होतात, कारण ते दररोज अंडी देतात ना, त्याच्यामुळे ते मल्टिप्लाय होतात. मग एकाचे 2 बॉक्सेस, म्हणजे तसं बघितलं गेलं ना तर खूप सारे त्याच्यातून बेनिफिट मिळायला लागले. मग स्वतःचा ब्रँड पण एक डेव्हलप केला, एमबीज रॉ हनी म्हणून, मोडक बीज रॉ हनी. आणि मग तो पण त्यामध्ये पण खूप काम केले, म्हणजे उभं राहून विकणं वगैरे. मग तो खूप चांगला बिझनेस बिल्ड झाला. तोच टर्निंग पॉईंट होता ॲग्रिकल्चरमध्ये यायचा. तो बिझनेस 8 महिने गेला, दॅट इज अ टर्निंग पॉईंट. आणि नंतर तो बिझनेस मी ना MP मध्ये एक आहे ग्रुप, 60 पेट्या ॲक्च्युली असं 1,000 रुपयाच्या हिशोबाने त्यांना आपण हे केलं, सेल नाही केलं, पण 60-40% आपण हे केलं त्याच्यामध्ये स्टार्टिंगला. ठीक आहे. म्हणजे आत्ता पण 60 ते 40% हनी आपल्याला त्याच्यातून मिळतं ॲक्च्युली. तर तो एक टर्निंग पॉईंट झाला. पण अनुभव खूप चांगला झाला. शेती कशी करतात, शेतकरी कसा असतो, क्रॉप कसं लावतात. कारण की जनरली काय सॉफ्टवेअरमध्ये आणि हे याचा दूर संबंध नाही. आजकाल वाटतं ना IT मध्ये की चला सॉफ्टवेअर ॲग्रिकल्चर बिझनेस करू, चला लगेच उतरू, पण ग्राउंड लेवलला ते महत्वाचं होतं. पण आता ॲग्रीमध्ये करायचं काय, तर म्हणजे लगेच केसर फार्मिंग हा नाही सुचला ॲक्च्युली. त्याच्यामध्ये खूप सारे टप्पे होते. म्हणजे सेकंड बिझनेस मग मी इम्पोर्ट एक्सपोर्टचा केला. आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना मग आत्ता तुम्हाला कंटेनर आपण म्हणतो ना की एवढ्या दिवस कंटेनर तिथे कंटेनर दिसलं ॲक्च्युली. मग ते कंटेनर दिसलं, 2 प्रकारचे कंटेनर दिसले. एक कंटेनर जो नॉर्मल आपण धान्य वगैरे याच्यासाठी करतो तो, आणि एक कोल्ड स्टोरेजवाला कंटेनर जो रेफर कंटेनर म्हणतो ना आपण, रेफ्रिजिरेटर इन्सुलेटेड कंटेनर. मग तो दिसला. मग ते म्हटलं अरे हा कंटेनर असा आहे, आपण यूज करू याला ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काहीतरी युनिकनेस. इंटरनेटवर सर्च केलं आणि बऱ्यापैकी माहिती मिळाली की हा कंटेनर आपण यूज करू शकतो फार्मिंगसाठी. मग ते फार्मिंगसाठी तो कंटेनर मी बसलो, डॉक्टर राहुल बसले, आणि आम्ही डिझाईन हे केलं, डिझाईन एक फायनल केलं, पेटंटला टाकलं. अनफॉर्च्युनेटली आत्तापर्यंत पेटंट नाही मिळालं, पण अमेंडमेंट आले त्याचे 3-4. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात लिफी व्हेजिटेबल ग्रो केले. मग मायक्रोग्रीन्स कंटेनरमध्ये शेती, मग मायक्रोग्रीन्स, आणि मग ते खत वगैरे. तुम्ही पण एकदा व्हिजिट केली होतं, ते आपण बऱ्यापैकी ते सगळं ग्रो केलं. मग तुम्ही ते कंटेनर पाहिले, कंटेनर मग ते घेतलं, त्याचं डिझाईन तयार केलं. डिझाईन तयार केल्यानंतर मग त्यात तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय ग्रो करायची इच्छा झाली, की हे ग्रो करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे? काय सुरुवात केली कंटेनरमध्ये तुम्ही पहिल्यांदा? कंटेनर म्हटलं ना तर सगळ्यात पहिले अडचण काय होती, जागेची. की एवढ्या कमी जागेत आपल्याला कोणतं क्रॉप घेता येईल ऍक्च्युली, हा एक प्रश्न होता. पण ज्या क्रॉपचं म्हणजे ज्या झाडाचं आपलं मूळची सिस्टम, रूट सिस्टम जी असेल ना ती छोटी असेल आणि हाईट पण छोटी असेल, अशा तऱ्हेने काही क्रॉप घेता येईल का, अशावर सगळं हे झालं ऍक्च्युली, डिस्कशन झालं. आणि आम्ही ठरवलं की तुम्ही बघितलं असेल मेजरली हायड्रोपोनिक म्हटलं ना तर सगळेजण लेट्यूस वगैरे म्हणतात कुठेच. ज्यांचे रूट सिस्टम खूप छोटे आहे ना ते सिस्टम आम्ही ठरवलं, म्हणजे त्या क्रॉप घ्यायचं आम्ही ठरवलं. मग लेट्यूस म्हणा, मग पालक, मेथी, कोरिएंडर, हे सगळे क्रॉप आम्ही घ्यायला लागलो त्याच्यामध्ये, मायक्रोग्रीन्स वगैरे ते आपण घेणं सुरू केलं त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी सूर्यप्रकाश नव्हता किंवा हवा असेल, ह्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या, तर त्या कशा तुम्ही कंटेनरमध्ये अवेलेबल केल्या? आता कंटेनर झाडाला ना सर, झाड जर बघितलं ना, झाडाला फक्त 4 ते 5च गोष्टी लागतात. त्या जर असतील ना तर कोणतंही झाड जगातलं येऊ शकेल कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये.
पण एन्व्हायरमेंट हा सुद्धा एक पॅरामीटर आहे. म्हणजे कंटेनरमध्ये आपण काय केलं आहे, झाडाला लागणारे पॅरामीटर त्यामध्ये कॉन्फिगर केलेत. आता झाडाला कोणकोणते पॅरामीटर लागतात? सगळ्यात पहिल्यांदा झाडाला लागतो सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश मॅनेज कंटेनरमध्ये कसं करणार? तर आपण ग्रो लाईट म्हणून यूज केला. आता सूर्यामध्ये असतं जनरली 7 कलर नाही आपल्याला दिसत, ताना, पिही, निपात असं म्हणतात. आणि त्याच्यामधलं रेड आणि ब्लू स्पेक्ट्रम हा मेजरली यूज होतो फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटीसाठी. ऍक्च्युली 400 ते 600 ल्युमन्स मधला तो काय करतो, तो ऍक्टिव्ह करतो फोटोसिंथेसिस, म्हणजे प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहेत ना ती ऍक्टिव्ह करतो. मग तो आपण लाईट डिझाईन करून घेतला आणि तो सूर्यप्रकाशाचं काम त्याने कंट्रोल झालं. दुसरा सगळ्यात मोठं गोष्ट आली की पाण्याचा प्रश्न. म्हणजे जनरली शेतीमध्ये खूप सारं पाणी लागतं, खूप सारं पाणी लागतं. आणि इथे कोणतं आहे, मग पाण्यावर कमी पाण्यात होणारी शेती म्हणजे कशी, मग हायड्रोपोनिक हा कन्सेप्ट होता की पाण्यावर शेती पण कमी पाण्यात शेती. मग ह्या तऱ्हेने हायड्रोपोनिक आपण कन्सेप्ट हे केला, राईट. तिसरा गोष्ट आला माती. म्हणजे शेती म्हणजे माती म्हणतात ना, माती ही इम्पॉर्टंट शेतीसाठी. पण आपण जर इथे मातीमध्ये पण इंडोर करू शकतो, पण जर आपल्याला माती यूज नाही करायची असली तर आपण डायरेक्टली हायड्रोपोनिक जे फोम्स असतात ना, फोम्स मिळतात ऍक्च्युली, ओएसिस क्यूब्स वगैरे असतात, ते आपण यूज केले याच्यामध्ये. आणि त्या तऱ्हेने मग मातीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तिसरा इम्पॉर्टंट आहे म्हणजे जे एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये 2-3 गोष्ट येतात. एन्व्हायरमेंटमध्ये येतं ह्युमिडिटी, म्हणजे आर्द्रता, बरोबर, राईट. आर्द्रता ती मेंटेन करणं एक चॅलेंज होतं इनफॅक्ट. आणि टायमिंग, कशाचं टायमिंग, या सगळ्याचा, आर्द्रता कम जास्त करण्याचा आणि लाईटचं टायमिंग हा मॅनेज करणं आपल्याला करावं लागलं. हे सगळं तुम्ही केलं? हां. आता हे कसं केलं तर त्याच्या संदर्भात लाईटसाठी तर आम्ही ते केलं. त्यानंतर आर्द्रता कमी जास्त करण्यासाठी ह्युमिडिफायर हे डिव्हाइस मार्केटमध्ये मिळालं. म्हणजे ज्यांनी ते ऑन केलं तर ह्युमिडिटी कमी जास्त व्हायची ह्युमिडिफायरने. पण ती कमी करण्यासाठी एक डिह्युमिडिफायर म्हणून एक हे आणलं मशीन. त्याने ती ह्युमिडिटी कमी झालं, म्हणजे ह्युमिडिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. एन्व्हायरमेंट म्हणजे तापमानची गोष्ट येते आपल्याला, कारण क्रॉपला प्रत्येकाला वेगवेगळं तापमान लागतं. जसं केसरसाठी वेगळं तापमान लागतं. तर तापमान हँडल करण्यासाठी आम्ही कंटेनरमध्ये AC बसवलं, जे की लिफी व्हेजिटेबलसाठी ग्रो होण्यासाठी जनरली 18 ते 22 डिग्री या 25 डिग्रीच्या आसपासचं टेम्परेचर आहे, ते AC कंट्रोल केलं. तर AC लावला, ज्याने आपल्याला तापमान मॅनेज झालं सगळं. हां, एवढं झालं. आणि बऱ्यापैकी सगळे पॅरामीटर कंट्रोल झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑटोमेशन केलं. हे सगळं मोबाईलवरून मॅनेज करायला सॉफ्टवेअर. त्याला तेवढा खर्च आणि पुढे विक्री व्यवस्था ती मॅनेज झालं का ते? हां, बरोबर क्वेश्चन आला. आता कसं असतं, म्हणजे जेव्हा सुरू केला होता ना, तर ऑब्व्हियसली कोणताही बिझनेस सुरू करताना आपण बघतो की आम्हाला एंडला परवडेल का. पण जनरली आतापर्यंतची थॉट प्रोसेस अशी होती की करून बघू आणि नंतर त्याला कॉस्ट रिडक्शन करता येईल. एकदा कोणतीही आयडिया आपण इम्प्लिमेंट करूया, राईट. एकदा इम्प्लिमेंट झाली ना, त्यानंतर मग त्याची कॉस्ट कटिंगवर आपल्याला काम करतात असं मला वाटत होतं ऍक्च्युली. त्यानुसार आम्ही सुरू केली. तर तुम्ही बघत असाल, ऑब्व्हियसली तुम्हाला वाटत असेल अरे कंटेनरची कॉस्ट किती एवढी, कारण इकॉनॉमिकली जर आपण एखादी भाजी आणतोय, उगवतोय, जी 10 रुपयाची भाजी आहे, आणि त्याला तुम्हाला उगवायलाच एवढं सगळं आलं, तर इकॉनॉमिकली वायबल पण व्हायला पाहिजे. बरोबर. पण ती सगळी गोष्टी आम्ही स्टार्टिंगला एवढ्या विचारात नव्हत्या आणल्या, पण नंतर त्या गोष्टींमध्ये कॉस्ट कटिंग करत गेलो आणि बऱ्यापैकी मग ते सस्टेनेबल लिफी व्हेजिटेबलमध्ये ते कन्वर्ट झालं ऍक्च्युली, जो कंटेनर फार्म होता तो. बेस्ट. मग त्याला तुम्ही कंटिन्यू न करता पुन्हा केसरकडे कसं काय वळला? बरोबर. हा एकदम परफेक्ट क्वेश्चन असतो की सर, एकदा तुमचा बिझनेस चालू आहे, मग तुम्ही 10 कंटेनर का नाही गेले, 15 कंटेनर का नाही गेले, विक्री का नाही गेले? बरोबर. जसं केसरच केलं तर सर केसर मध्येच पूर्ण का नाही गेलं, असं खूप सारे क्वेश्चन येतात. आता प्रत्येक बिझनेसचे वेगवेगळे हे असतात, एरियानुसार या रिजननुसार ते बिझनेस वर्कआउट होत असतात. जसं कंटेनर फार्मिंग म्हटले ना, तर एका कंटेनरची कॅपॅसिटी जवळ 8x40 स्क्वेअर फीटचा जो कंटेनर आहे, म्हणजे 320 स्क्वेअर फीट चा जो कंटेनर आहे, त्याची कॅपॅसिटी 3720 झाडांची आहे. तो ऑलमोस्ट 4000 झाडं त्याच्यामध्ये ग्रो होतात. आणि 45 डेजची सायकल असते. तर वर्षातून आपण जरी म्हटलं ना, 365 डिवायडेड बाय 45 केलं ना, 8 सायकल काढता येतात कंटेनर मधून ऍक्च्युली. आणि त्याचं प्रोडक्शन जर बघितलं ना, एका एकर मधलं जे एवढं प्रोडक्शन येतं तेवढे 8 सायकल इक्वल टू 8 सायकल होतं ऍक्च्युली, राईट. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कंटेनर फार्म जो आहे त्याला किती कॉस्ट लागते एक कंटेनर बनवायला, राईट. तर जवळजवळ बघितलं ना, 15-20 लाखाचा इन्व्हेस्टमेंट लागतं त्याच्यामध्ये. कारण कंटेनर जरी आपण म्हटलं तर 5.5 लाखाचं कंटेनर. तर त्यामध्ये 2 तऱ्हेचे कंटेनर तुम्ही बघत असाल. म्हणजे एक आहे जे नॉर्मल याच्यात असतं ना, साधं कंटेनर आहे, ते तुम्हाला 1-1.5 लाखाला जुनं कंटेनर मी म्हणतोय. पण हे कंटेनर रेफर असल्यामुळे मला 5,40,000ला ते कंटेनर पडलं होतं जुनं इनफॅक्ट. तर त्याची कॉस्ट ऍड झाली
इनफॅक्ट. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं पकडून एक 15-16-17 लाख तर ऑब्व्हियसली त्यात लागले. आता 16-17 लाखाची एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट होती. मग आम्ही मार्केटिंग सुरू केली. तिथे चॅलेंजेस यायला लागले. मग तिथे मेजर सगळ्यात पहिल्यांदा चॅलेंज यायला लागला की लेट्यूस असं लोक लेट्यूसचे घ्यायला चला असं कधीच म्हणत नाही, पण पालक मेथी हे घ्यायला चला नेहमी म्हणतात. त्या क्रॉपला जास्त प्राइस पण जास्त होती लेट्यूसला, तर त्यामध्ये ते इकॉनॉमिकली हे नाही झालं, इनफॅक्ट वाढला नाही तो बिझनेस. बरोबर. इनफॅक्ट मग त्यामध्ये आम्ही डायरेक्टली एक वेगळी मार्केटिंग टेक्निक यूज केली की ह्याला विक्री कसं करायचं. इनफॅक्ट कारण की ग्रोथ झालं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला विक्री. मग पहिला विक्रीचा मार्ग आम्ही काय निवडला की त्याला मार्केटमध्ये जाऊन विकूया. इनफॅक्ट आता मार्केटमध्ये जाऊन विकायचं म्हणजे कंटेनर घेऊन जाता येत नाही प्रत्येक मार्केटला, तर कसं काय विकणार त्याला. मग आम्ही एक आयडिया लढवली, जे कंटेनर म्हणजे जो व्हर्टिकल फार्मचा जो व्हर्टिकल बार आहे सेटअप, तो बारच आम्ही गाडीत टाकायचो. कारण तो लाईव्ह आहे ना, एका बार म्हणजे जो एक व्हर्टिकल बार असतो त्याला 4 इंच बाय 7 फूट मध्ये जवळजवळ एक 12 ते 15 झाडं बसतात लाईव्ह. तर तेच बार आम्ही लाईव्ह गाडीत टाकले आणि जे काय असेल ते डायरेक्ट जे असेल ते डायरेक्टली मार्केटला ठेवलं. आणि मार्केटला ठेवल्यामुळे काय झालं की कस्टमर आला आणि त्याला लाईव्ह दिसायला लागलं कस्टमर. आणि कारण कस्टमरला माहित तर पाहिजे की कुठून आलेलं आहे क्रॉप, तर ते लाईव्ह तोडायला लागला कस्टमर. तर तोडणं आहे ना, इथून इमोशनल बेस्ड मार्केटिंग सुरू झाली. म्हणजे मी तोडतोय झाड, नाही का, शेतातून झाड तोडलेले नाही आहेत, मी तोडतोय, तर ते विक्री तिथून सुरू झाली. तर त्या तऱ्हेनं तो तशा तऱ्हेने विक्रीचा बिझनेस सुरू झाला. पण एकदा झाड तोडलं ना ऍग्रिकल्चरमध्ये, तर त्याला कन्झ्युम करणं लागतं, नाही तर ते वेस्ट होतं, खराब होतं. राईट. पण ह्या केसमध्ये काय होतं, जरी माझी विक्री झाली नाही त्या झाडाची, तरी तो व्हर्टिकल बार आम्ही कंटेनरमध्ये जर ठेवला ना, तर तो जिवंत राहतो. तो एक मेजर ॲडव्हान्टेज आहे. आणि ॲग्रिकल्चरमध्ये मला असं वाटतं की तिथे खूप मोठा स्कोप आहे. कारण की आता पण मॉलमध्ये जर तुम्ही बघाल ना सर, मॉलमध्ये ना सगळे भाजीपाला तोडलेलेच असतात. बरोबर, सगळे कटिंग नाही सेल झालं तर ते खराब. तर मी काय म्हणजे असं वाटतं की मॉलमध्येच आपण व्हर्टिकल जर फार्मिंग केली, म्हणजे फार्मिंग नाही करायची, फार्मिंग आपण हे व्हर्टिकल बार ठेवायचे, कस्टमर स्वतः आहे ना वरती हायड्रोपोनिक चालू द्यायचं. लाईव्ह जो कस्टमरचा ना एक्सपिरियन्स वाढवण्याच्या दृष्टीने इथे खूप चांगला स्कोप आहे असं मला वाटतं. तुम्ही का थांबवलं त्यातलं काम? मग त्यातलं काम कसं, कंटेनर केल्यानंतर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आला की कंटेनरला गिराईक मिळणं. इनफॅक्ट सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला आलं कंटेनरचं गिराईक हा सिंगापूरचे 5 कंटेनर आम्हाला ऑर्डर आली. आणि त्याच्यावर आम्ही काम केलं. कारण इंडियामध्ये तो कन्सेप्ट एक्सेप्ट करणंच थोडंसं डिफिकल्ट होतं की अरे कंटेनर मध्ये येईल का. तुम्ही कंटेनर घेतला, त्यामध्ये ग्रो केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, स्केल करायचं. माणसांना शिकवायचं होतं की हे करा म्हणून. तो एक होता. शिकवण्याचा पार्ट नंतर आला. ऍक्च्युली ग्रो केल्यानंतर पहिले काय म्हणायचं होतं की चला आपलं कंटेनर एकाचे कंटेनर 4-5 कंटेनर करू आपण, आणि ज्याला कंटेनर पाहिजे तो करू विकू. मग त्यानंतर मार्केटिंग सुरू केली आणि चांगला ऑर्डर पण आली होती. आणि अनफॉर्च्युनेटली जेव्हा आपल्याला ऑर्डर आली सिंगापूरची, त्यावेळेला कोविड सुरू झाला इनफॅक्ट. आणि कोविड सुरू झाल्यानंतर अनफॉर्च्युनेटली सगळंच बंद, जेवढं लिफी होतं तेवढं पण बंद आणि सगळंच बंद झालं. आणि मी पण नाशिकला गेलो. नाशिकला पण माझं घर आहे, तिथे अनफॉर्च्युनेटली माझं पण सिलेंडर उचलताना म्हणजे स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालं बॅक, आणि मे बी ऑलमोस्ट बेड रिटन. आणि त्यानंतर मग लॉकडाऊन नंतर मग परत एक वर्षानंतर परत आपण इथे आलो पुण्यात. त्यानंतर एक कळलं, परत एकदा स्टडी होते ना की अरे काय काय चालू आहे इंडस्ट्रीमध्ये हायड्रोपोनिक्सचं, आपलं कंटेनरमध्ये काय काय चालू. तर तेव्हा सर मेजरली लॉकडाऊनमध्ये ना 80 ते 90% लोकांना माहीत झालं होतं की हायड्रोपोनिक, कारण की लॉकडाऊनमध्ये घरी ग्रो करण्याचा कन्सेप्ट खूप वाढला होता ऍक्च्युली. आणि खूप सारे जण आले होते. तर म्हटलं यार हा इथे वाढायला लागलाय, राईट. तर लोकांना वेगवेगळे ऑप्शन मिळायला लागले. एक तर कंटेनर कोणी घेईना, मग दुसरे ऑप्शन मिळायला लागले की अरे घरात पण करू शकतो. म्हणजे कंटेनरची आवश्यकता नाहीये. म्हणजे कंटेनर हा जस्ट टूल झाला, राईट. पण तुम्ही ते घरात पण करू शकतो. मग तो कस्टमर बेस घराकडे वळला की अरे घरात कशी शेती होते. मग तो कंटेनर घ्यायला नाही म्हणत होते. मग आमच्याकडे रिक्वेस्ट यायला लागली, सर कंटेनर मध्ये नका करू, घरासाठी काहीतरी करा. मग आम्ही घरासाठी छोटे छोटे युनिट बनवून दिले. NFT युनिट म्हणतात ना, NFT चॅनल 5,000, 10,000, 15,000 अशी युनिट बनवून दिले. तो बिझनेस असा या साईडला शिफ्ट होत गेला. त्यामुळे तुम्ही पण त्यात कंटेनरच्या जास्त विक्रीच्या नादात लागलो नाही, कारण की कस्टमर बेसची रिक्वायरमेंट या साईडला जास्त आम्हाला दिसले इनफॅक्ट. पण अजून पण ज्याला कंटेनर हवं आहे ते करू शकतात, पण तरी पण इकडे जायला लागली. तर आम्ही त्या साईडला जास्त आमचा फोकस सुरू झाला कंटेनर पॉईंट, लिफी पॉईंट ऑफ व्ह्यू. बरोबर. आणि मग केसरकडे कसं वळला?
हा, आता हा पण केसरचा पण एक वेगळा जर्नी होता की ते करत असताना तिकडचा कस्टमरला सर्व्हिस देत असताना आम्ही म्हटलं की असा कोणता क्रॉप आहे की ज्याला म्हणजे आपण इझिली ग्रो करू शकू आणि जे महाराष्ट्रात हाईटनी कमी असेल ऍक्च्युली, राईट, हाईटनी कमी असेल आणि कंटेनरमध्ये बऱ्यापैकी आपल्याला करता येईल असे कोणते क्रॉप आहे. तर दिमागमध्ये सगळे लिफी तर आपण करून घेतले होते. तर बरोबर. म्हटलं असं सगळ्यात जास्त कॉस्टली कोणतं आहे, मग तसंच गुगलवर सर्च केलं आणि गुगलवर सर्च केल्यानंतर एक इराणचे आहेत त्यांचा व्हिडिओ मला सापडला आणि मग त्यांना म्हटलं अरे हे इंडोरमध्ये होऊ शकतं आपल्याला, राईट. मग त्यांना भेटायला मी दुबईलाही गेलो होतो, एक 5 मिनिटाचा मला वेळ मिळाला. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की अरे आपण ह्या फील्डमध्ये तर ऑलरेडी 4-5 वर्षापासून आहे, आपल्याला माहिती आहे इंडोर फार्मिंग कसं करतात, तर आपण केसरचं करू. पण ते जे बोलत होते ना ते सगळे इराणबद्दल बोलत होते, म्हणजे इराणचं केसरबद्दल बोलत होते. केसर कंद जे असतात ना इराणचे त्याच्याबद्दल बोलत होते. म्हटलं पण इंडियामध्ये मग सगळ्यात जास्त प्रोडक्शन कुठे होतं, ते होतं काश्मीरला, इथे पंपोरला. मग आम्ही पंपोरला गेलो. तेव्हा पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मला कळलं की केसरची फार्मिंग ही कशी करतात हे त्यांना एवढ्या तऱ्हेने नाही माहिती, जसं स्टेप वाईज जसं जायला हवं असं नाही माहिती. ऍक्च्युअली असं मला जाणवलं तिथे. फक्त म्हटलं हा क्रॉप आपण इंडोर तर डेफिनेटली घेऊ शकतो. मग तिथून 500 किलोच्या आसपासचे कंद ऑर्डर केलेत आणि ते कंटेनरमध्ये आणणं हे केलं. पण आता प्रश्न असा होता की काश्मीरचं वातावरण कसं तयार करायचं कंटेनरमध्ये. सगळ्यात बाकी लिपीचं तर आपल्याकडे होतं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काश्मीर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, बर्फ आणि थंडी येते. इराण डोळ्यासमोर आलेलं तर आपल्यासमोर काय येतं, वाळवंट. पण इराण सगळ्यात जास्त प्रोडक्शन करतं केसरचं, बरोबर. आणि काश्मीर थंड, इराण हे. पण सगळेजण का म्हणतात की काश्मीरलाच केसर येतं, मग तसं थंड याच्यात यायचं असेल मग इराणला पण यायला नको ना. असं एक थॉट प्रोसेस डेव्हलप झाला. मग आम्ही काय केलं की टेम्परेचर मॅनेज करण्यासाठी 2007 ते 2014 पर्यंतचा डेटा आम्ही गोळा केला इंटरनेटहून. एक ॲक्युवेदर एक वेबसाईट आहे, तिथून आम्ही गोळा केला आणि त्यामध्ये पंपोरचं टेम्परेचर काय होतं एवढ्या वर्षात. आणि कारण तेव्हा ना प्रोडक्शन खूप चांगलं होतं 2015 पर्यंतचं, बऱ्यापैकी होतं पंपोरचं. त्याचा ॲव्हरेज काढला आणि केसर हे इराणमध्ये कोरेसन म्हणून एरिया आहे तिथे सगळ्यात जास्त होतं. मग तिथला पण आपण डेटा काढला आणि दोघं कम्पेअर केल्यानंतर कळलं की टेम्परेचर डिफरन्स 2-3 डिग्रीच असेल, जास्त नाही. आणि केसरला -डिग्री नाही लागत टेम्परेचर, म्हणजे जनरली आपण बर्फ म्हणतो ना, बर्फ टेम्परेचर नाही लागत, 4 ते 5 डिग्री ओके. पण ते कोरेसनचा पण तोच होता. म्हणून तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही चिलर बसवला. चिलर जो डिव्हाइस कोल्ड स्टोरेजमध्ये यूज होतं ना, जे की 4 ते 5 डिग्री पर्यंत, 0 डिग्री पर्यंत पण जातं, ते आपण यूज केलं. तर त्या तऱ्हेने ग्रो केला. चिलर बसवला तुम्ही कंटेनरला थंड करण्यासाठी. आणि तुम्ही बिया आणल्या. बिया आणल्या. आता बिया आणल्यानंतर त्याला हे टेम्परेचर कळालं, पण आता एक्सपिरियन्स नव्हता ना आणल्यानंतर की कसं होणार, काय होणार, कारण पहिल्यांदा डेटा नव्हता अवेलेबल. मग हा डेटा घेतला आणि त्याच्यात कळलं की अरे ह्या महिन्यामध्ये हे टेम्परेचर लागतं, दुसऱ्या महिन्यात हे टेम्परेचर लागतं, तिसऱ्या महिन्यात हे टेम्परेचर लागतं, चौथ्या महिन्यात हे टेम्परेचर. नॉट ओनली टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि लाईट, हे तिघही गोष्टी आम्ही मग मॅनेज केल्या आणि त्या तऱ्हेने त्याला ग्रो करणं सुरू केलं. पहिले मग आम्ही आणलो होतो ऑगस्टच्या एंडला आणल्यानंतर मग त्याला सप्टेंबरमध्ये जे टेम्परेचर लागणार ते दिलं. ऍक्च्युली दररोज जाऊन बघायचं की येत आहे का. मग दॅट इज अ नॅचरल प्रोसेस. त्याला ते टेम्परेचर, माती वगैरे नव्हती का फक्त. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे केसर जे असतं ना त्याची लाईफ सायकल असते केसरचे. तर केसर हे येतं, केसरचे फक्त 3 मेजरली पार्ट आहेत केसरमध्ये. एक आहे डॉर्मन्सी फेज असते, एक फ्लावरिंग फेज असते आणि एक मल्टिप्लिकेशन फेज असते. म्हणजे फ्लावरिंग फेज म्हणजे जिथे फ्लावर येतात, राईट. मल्टिप्लिकेशन फेज म्हणजे जिथे या कंद जे केसरचे असतात ते एकाचे 2 कंद होतात किंवा एकाचे 2-3 ते मातीत होतात. आणि तिसरा म्हणजे डॉर्मन्सी, जे सुप्त अवस्था म्हणतात ना. तर आता आपण जे फ्लावरिंग घेणार असतो तर फ्लावरिंग घेण्यासाठी आपल्याला मातीची जरूरत नाही पडत इनफॅक्ट. म्हणजे आपण कंद जेव्हा आणतो इकडून पंपवरून कुठूनही आपण कंद आणल्यानंतर ते डॉर्मन्सी फेज नंतर येतात कंद, सुप्त अवस्थेनंतर आपण कलेक्ट करतो. म्हणजे जनरली ते जून, जुलै, ऑगस्टमध्ये आपण कंद घेतो. जर तुम्ही कंद बघितला ना तर त्याच्या खाली रूट सिस्टम डेव्हलपच नसते, सुकलेली असते ऑलमोस्ट, राईट. म्हणजे विदाऊट रूट असते आणि तेच आपल्याला कंद डायरेक्टली आपल्याला ट्रेमध्ये ठेवावं लागतात. कंटेनरमध्ये जे आम्ही ट्रेमध्ये ठेवतो कंटेनर, तर त्या ट्रेमध्ये ठेवावं लागतात आणि टेम्परेचर आपल्याला ते द्यावं लागतं. आणि टेम्परेचर दिल्यामुळे त्या कंदामधून
कोंब आलं. कोंब येतं आणि कोंबला फ्लावरिंग येतं. अरे वा. बघण्याला असं एकदम मॅजिकल वाटतं की अरे खाली तर रूट पण नाहीये, माती पण नाहीये, न्यूट्रिएंट पण नाहीये, फ्लॉवर येतं कसं? न पाणी आहे ना न्यूट्रिएंट आहे काही नाही, नाही. फक्त तेवढे तुम्ही ग्रो लाईट दिल्या आणि टेम्परेचर मेंटेन केले. बरोबर, हे दिलं याच्यामध्ये येतं. मग इथे कसं एफर्ट कमी झाल्यासारखं वाटतं. पण त्याच्यानंतर मेजरली कसं हे फ्लावरिंग फेज झालं. तो चालतं जनरली नोव्हेंबरमध्ये सुरू होतात फ्लावरिंग. नोव्हेंबर आणि डिसेंबर 1st-2nd वीक पर्यंत जनरली संपतात सगळ्या गोष्टी. मग त्यानंतर मग त्याला डॉर्मन्सी फेज येते. म्हणजे ते आपल्याला टाकावं लागतं इथे मातीमध्ये, मीडियामध्ये टाकावं लागतं. आता मीडियामध्ये टाकणार, पण मीडियाचा एक्सपिरियन्स नाही पहिल्या वेळेस आपल्याला. तर आम्ही काय केलं होतं की मीडियाचं जास्त बाऊ न करता आम्ही काय केलं, पंपवरूनच 300 किलो माती मागवली होती. हा, पंपवरची माती, ती माती मागवली आणि ती मातीमध्ये काय ग्रो केली, ती माती अर्धी आम्ही कंटेनरमध्ये यूज केली, अर्धी बाहेर टाकली, यूज केली. आणि मल्टिप्लिकेशन होते की नाही बघायला, कारण की माती तयार करणं म्हणजे वाटलं की थोडं कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असावी, पण कम्पॅरिझनला खूप इझी पडेल आम्हाला. मग त्याचं सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे केसरच्या पंपवरच्या मातीची की ती पोरॉसिटी. पोरस लागतं, हार्डनेस नाहीये. पाणी टाकलं तर ते झिरपून जातं, तरी ती मॉइस्ट पण राहते. तर अशा प्रॉपर्टीमुळे हे जर टिकलं त्यामुळे बरोबर, त्याच्यामुळे ते एक मल्टिप्लिकेशन त्यामध्ये टिकले. मग ते मल्टिप्लिकेशन घेतलं, इंडोरमध्ये पण घेतलं आणि आउटडोअरमध्ये पण झालं का मल्टिप्लिकेशन? हा, आता मल्टिप्लिकेशन मध्ये 2 फेज आहे. इंडोर मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट खूप चांगला आला, 60 to 65% आला. कारण की म्हणजे 100 कंद आहेत तर 100 60-65 कंदाचं मल्टिप्लिकेशन झालं. हा, तसं म्हणू शकतो आपण, 60-65 कंदाचं मल्टिप्लिकेशन झालं. कारण काय ना, यामध्ये सगळ्यात अजून ट्रिकी क्वेश्चन असतो की मल्टिप्लिकेशन कोणत्या कंदाचं होईल. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे काय की मदर जी असते ती डॉटरला जन्म देते असं म्हणतात ना. ती कंद एकच कंद नाही का चालत वर्षानुवर्ष, का तो खराब होतो एकदा फ्लॉवर? बरोबर. आता हा एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण की एक कंद जो असतो तो जर मदर कंद असला, ऍक्च्युली तोच डॉटर देणार ना, बरोबर, राईट. पण तो ओळखणार कसं काय तो मदर आहे की डॉटर? अवघड आहे ते, सगळ्यात अवघड ती गोष्ट आहे. म्हणजे जर मी आता शेतातून आणले 10 कंद आणलेत, मदर आणले किंवा 10 कंद आणलेत आणि तुमच्यासमोर ठेवले की हे मदर, हे कंद याच्यातून ओळखा मदर नाही. मग आपण एक क्रायटेरिया धरतो की अरे वेटवर जाऊ, म्हणजे ज्याचे हेल्दी असेल ती मदर आणि ज्याचा छोटा असेल ते डॉटर, असं आपण जाऊया. पण ते पण अनफॉर्च्युनेटली ट्रू नाही आहे. कारण ना काही कंद जे डॉटर आहेत ना, म्हणजे मदरचं वेट हे डॉटरपेक्षा कमी पण असतं काही केसमध्ये. तर ते कॉन्ट्राडिक्ट होतं. तुमचा जो क्वेश्चन होता की 60 टाकले तर 40च येतील का, पण ते 60 टाकताना 60 मदर टाकले तर ते डॉटर देते. एवढं काही रिसर्च नाही का झाला याच्यावर कुठे इंडियात? तर बऱ्यापैकी रिसर्च पेपर खूप कमी आहे याच्यामध्ये, रिसर्चच झालेला नाहीये. ऍक्च्युली मेजरली नेदरलँडमध्ये वगैरे काही कंपनीज याच्यावर काम करतात, पण इंडियामध्ये खूप खूप कमी लेवलने याच्यावर रिसर्च झाला. जो एक कंद असतो या वर्षी त्यातनं फ्लावर निघाला तर पुढच्या वर्षी त्या कंदातून डबल फ्लावर नाही निघत. हा, आता लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू थिसिस पेपर, जेवढे पण थिसिस पेपर आहेत तर त्यांच्यामध्ये झालं की एका कंदाचं वय हे 6 ते 7 वर्ष आहे ऍक्च्युली, राईट. पण 6 ते 7 वर्ष आपण जेव्हा कंद घेतो तेव्हा आपल्याला माहित नसतं ना याचं वय किती आहे. तो पण एक ब्लॅक एरिया आहे. अवघड आहे ना, अवघडच आहे. कोण सांगू नाही शकत ना हा पहिल्या वर्षाचा आहे का दुसऱ्या वर्षाचा आहे का तिसऱ्या वर्षाचा, ट्रॅक नाही, काहीच नाही, राईट. कारण आपल्याकडे ज्यांनी केलंय त्याचा डेटा पाहिजे ना आपल्याला, कारण 7 वर्ष आपण कोणतेच पीक झालं नाही. हा, नवीनच पीक झालं आपल्यासाठी, आणि आपल्यासाठी डेटा इम्पॉर्टंट आहे. कोणचा डेटा? तो पण ऑथेंटिकेट, जो की शास्त्रज्ञांनी करून ठेवला त्या डेटावर आपण अवलंबून असतो. तसा डेटाच नाही, तसा डेटाच अवेलेबल नाही. तर तो एक वर्ष जर त्यांनी कंद दिलं, सकस त्याचं वर्ष सपोज दुसरं वर्ष आहे, त्यांनी फ्लावर दिलं, दुसऱ्या वर्षी ते मल्टिप्लाय होतात, राईट. आणि कंद म्हणजे कसं, आता इथे पण खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन आहेत की अरे कंद मरून जातो का पहिल्याच वर्षी? काही सांगतात की कंद हे ना हा मरून जातो पहिल्या वर्षी. आता कंद जर पहिल्या वर्षी मेला तर दरवर्षी आपल्याला नवीन कंद घ्यावं लागतील. मदर कंद ना, मदर कंद डॉटरला हे देते. तर मदरच दरवर्षी मेला तर नेहमी आपल्याला घेता नाही येणार. तर इथे रिजनरेशनचा एक कन्सेप्ट आहे, जिथे की बल्ब आपल्याला स्वतःला रिजनरेट करतो. त्याला आपण डॉटर पण म्हणू शकतो, रिजनरेटेड डॉटर. आणि तो परत रियूज होतो ऍक्च्युली. आणि एका टाइम नंतर तो मातीत कुजून जातो, आणि ते कुजण्याचा टाइम इज इक्वल टू इयर ऑफ कॉम्प्स, असं असतं. असं असतं काय? असं म्हणजे समजा मी जर पंपवरून एक कंद आणला, एक कंद मी तो माझ्या इथं मी टेम्परेचर मेंटेन करून तिथलं सेम केलं, बाय चान्स कसंही मी करू, कंटेनर मध्ये करू, रूम करू, एक बल्ब कंद आहे बरोबर का, छोटासा असतो एवढा मी बघितला होता, त्यातनं एक फ्लावर आलं, ते फ्लावर मी हार्वेस्ट केलं, त्यातलं ते केसर घेतलं काढून,
ते पुन्हा त्यातनं साईडला आणखीन हे निघले डॉटर कण निघले. daughter. एकाला किती निघतात? डिपेंड अपॉन आता त्याचं पण त्याचं असं पण काही काय रेशो नाही. नाहीये. एक काय निघेल किंवा हेल्दी दोन आपल्याला असतं ना जुळत तसं अवघड आहे. अवघड आहे. अवघड शेती आहे. हा समजा 2 निघले हम्म. तर नेक्स्ट इयरला त्या तिन्हीतनं फ्लावर येणार का दोन्हीतनं येऊ शकतं, नाही, एकातनं नाही. येऊ शकतं? आता याच्यामध्ये पण वेळ आहे की जे जन्म ज्यांनी दिला आहे ना ते डॉटर, आता जे डॉटर असतात ते पहिल्याच वर्षी फ्लॉवरिंग देतील याचा ऍज अ Fix नाहीये. थिसिस पेपरली फिक्स नाहीये. खूप कमी प्रमाणात हे ट्रू आहे की 1-2 फ्लॉवर देतील पण राईट, पण पर्सेंटेज वाईज खूप कमी आहे. म्हणूनच ही शेती वाढत नाही, कारण क्लॅरिटी नाहीये. क्लिअरिटी नाहीये खूप गोष्टीची इनफॅक्ट. म्हणजे काय आहे की पंपोरचं तुम्ही सांगताय की कंद असतो, तो कंदातनं फ्लावर येतं, फ्लावरातनं त्या तीनच असतात ना केशर. हा 3 केस कोणत्या महिन्यात हार्वेस्टला येतात? नोव्हेंबर महिन्यात सुरू होतं हा वन टाइम हार्वेस्ट असतं. वन टाइम. याचं पण आहे की हार्वेस्ट आपण किंवा एका कंदाला किती फ्लावर येतो हा तुमचा क्वेश्चन असेल. बरोबर. एक कंद आहे त्याला कितीदा फ्लावर येतं त्या सीझन मध्ये. हा एका वर्षात. हा एका वर्षात मध्ये ते नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातच. आता एक कंद घेतलात ना आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये किती फ्लावर आहे ऍक्च्युली. तर एकदा फ्लावर आला ना त्याला परत आपण रिफ्लावरिंगला टाकतो. रिफ्लावरिंग म्हणजे काय, परत त्याच एन्व्हायरमेंट मध्ये ठेवतो. तर तिच्यातून कॅपॅसिटी आहे दुसऱ्या फ्लावरची. तर तुम्ही बघितलं असेल खूप सारे व्हिडिओमध्ये एका कंदाला 5-5, 6-6 फ्लावर आले. तर तो 5-5, 6-6 पण येऊ शकतात आणि रिफ्लावरिंग पण होऊ शकते, पण त्याच सीझन मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ऍक्च्युअली. तर पुन्हा ते सुप्त अवस्थेत जातं का? हा पुन्हा ते मग ते झाल्यानंतर त्याला नाही हे चालतं डिसेंबरला, मग डिसेंबर नंतर ते मल्टिप्लिकेशनला जातं कंदाच्या याला, आणि त्यानंतर मग ते सुप्त अवस्थेला. अच्छा, आधी ते आपण मातीत जर असेल तर मातीत मल्टिप्लिकेशन होतं, ओपनली नाही होत कंटेनर मध्ये. तर हा आता हा क्वेश्चन आहे की मल्टिप्लिकेशन आता आपणच कन्फ्युज झालो की मल्टिप्लिकेशन एक्झॅक्टली होतं कसं, हा तुमचा क्वेश्चन आहे. मल्टिप्लिकेशन 2 तरीकेने होतं. एक कंटेनर मध्ये होतं, इंडोर मध्ये. कंटेनर सोडून द्या, इंडोर मध्ये कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये नाही, बिना मातीचं मल्टिप्लिकेशन आम्ही ट्राय केलेत. त्याला एरोपोनिक म्हणतात नाही का. असं हवेत आम्ही लटकवले, न्यूट्रिएंट द्यायचं कोशिश केलं त्याला, पण न्यूट्रिएंट दिल्यामुळे ते हो ते बोराच्या पिशव्या असतात ना, आपण का बोरं खातो ते जाळीच्या पिशव्या असतात त्याच्यात आम्ही अडकवलं, कारण त्याला खालून आपल्याला द्यायचं असतं एअर न्यूट्रिएंट. आम्ही दिलं, ते ग्रो व्हायला लागलं, पण ते कंद सडायला लागले सर न्यूट्रिएंट दिल्यामुळे. तर तो एरोपोनिकनी तर नव्हतं होत. मग हायड्रोपोनिक, मग आम्ही ते पाण्यात टाकलं तर ते खराब होणार, कारण की डायरेक्टली सडणार. तिसरी टेक्निक म्हणजे याच्यात कोकोपीट माती, आणि ते तर त्याचे आम्ही 22 आम्ही हे केले ट्रायल, म्हणजे फक्त कोकोपीट नाही 22 मीडिया, कारण वर्षातून एकदाच येतो. 22 वेळा ट्राय नाही करू शकत. तर करायचं असलं तर एकदाच 22 कंडिशन द्या आणि त्याच्यामध्ये हे करा. मग आम्ही 22 कंडिशन असे दिल्या. म्हणजे पहिले जर काळी माती, आपल्याला जर महाराष्ट्रात करायचंय, त्यातलं पुण्यात करायचं तर तिथली माती, त्यात कोकोपीटचं एवढं पर्सेंटेज, वर्मी कंपोस्टचं एवढं पर्सेंटेज, ही एक झालं. दुसरी फक्त लाल माती, तिसरं फक्त कोकोपीट, चौथं ह्या तिघांचं कॉम्बिनेशन, 5वं पर्सेंटेज वाईज डिफरन्स. असं करत वाळू काही असं करत करत आपण तयार केलं, आणि काफी चांगल्या प्रकारे आता कॉम्बिनेशन बनलं आहे, ज्यामध्ये आहे रेड सॉइल आहे, कोकोपीट आहे आणि वर्मी कंपोस्ट. याचं प्रॉपर पर्सेंटेज आपण केलं ना तर मल्टिप्लिकेशन रेशो खूप चांगला वाढतो, जो की 45 ते 50%च्या आसपास. मल्टिप्लिकेशन होणं गरजेचं आहे. पंपोरून किती वेळा तुम्ही बिया आणणार आहे? बरोबर. आणि मल्टिप्लिकेशन पण काय ना सर, नेहमी असा क्वेश्चन पडतो, म्हणजे ऑनलाईन आता तर खूप सारे झालेत केसरचे, आणि खूप सारे म्हणतात की अरे काश्मीरच्या बाहेर मल्टिप्लिकेशन होत नाही, राईट ना. हा एक कन्सेप्ट येतो, पण याच्यावर आन्सर असंच आमच्या अनुभवावरून असं वाटतं की मल्टिप्लिकेशन जर पंपोरच्या बाहेर होत नसावं तर ते एकाही कंदाचं झालं नसतं मल्टिप्लिकेशन. हो बरोबर. जसं आपण झालं तुमच्याजवळ झालं. हा आमच्या जवळ, आणि खूप साऱ्या महाराष्ट्रामध्ये पण करतात, हिमाचलमध्ये करतात, तिकडे पण मल्टिप्लिकेशन झालं. म्हणजे मल्टिप्लिकेशन इज अ नॅचरल प्रोसेस. त्याला चिटकून कंदच निघतो, कंदाला चिटकून कंद. जसं महाबळेश्वरला नाही का अगोदर म्हणायचे की स्ट्रॉबेरी फक्त महाबळेश्वरच होते, पण आता कुठे होते, का होत असावी? कारण की पहिले पण होतं, पण कोणी करून बघितलं नाही. तो कन्सेप्ट आहे सर, असं मला वाटतं. बरोबर. की तोच जो कन्सेप्ट आपण पुण्यामध्ये केला, तोच जर आपण महाबळेश्वरला केला ना तर मल्टिप्लिकेशन रेशो खूप वाढू शकतो. पण त्याच्यावर रिसर्च आणि टाइम, हा जो पिरियड आहे ना, टाइम 1 वर्षाचं क्रॉप होते, पेरिनियल क्रॉप आहे, म्हणजे वर्षातून एकदाच त्याला फ्लावर येतं. तर तुम्ही काय केलं, सुरुवातीला कंटेनरमध्ये व्हेजिटेबल्स घेतलं, त्यानंतर तुम्ही केसरकडे वळला. केसर मला कळालं की तुम्ही कंटेनरमध्ये पंपोरचं वातावरण तयार केलं, त्या पद्धतीने त्याला ग्रो केलं, तिकडून तुम्ही सीड्स आणले 400 kg, ते लावले. मग पहिल्या वर्षी तुम्हाला त्यातून किती उत्पन्न आलं, मग दुसऱ्या वर्षी किती आलं, तिसऱ्या वर्षी किती आलं? आता पहिल्यांदा आपण जेव्हा घेतलं तेव्हा माहित नव्हतं एवढ्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदाच घेत होतो, तरी पण खूप चांगलं उत्पादन आलं. म्हणजे तुम्ही जर केसरचं म्हणाल ना
तर ॲव्हरेज लोक विचारतात की मी किती लावल्यावर किती किलो यायला हवा. तर जनरली 1 किलो जेव्हा आपण कंद आणतो ॲव्हरेज, तर त्याच्यातून 1 ग्रॅमच्या आसपास आपण एक्सपेक्ट करू शकतो. पण त्यामध्ये पण कंडिशन अशा असतात की आणणाऱ्याचे जे कंद आहेत ना, त्यामध्ये मदर कोणते आहेत, जे फ्लॉवर देणारे कंद कोणते आहेत. नाही तर तुम्ही आणणार फक्त डॉटर कंद जे की फ्लॉवरच देणार नाही, राईट. तर तुमचं प्रोडक्शनला इफेक्ट होईल, राईट. तर तशा तऱ्हेने आपण जवळजवळ एक पहिल्या वर्षी एक 430 ग्रॅमच्या आसपास आपण उत्पन्न घेतलं. त्यानंतर कळायला लागल्यानंतर दुसऱ्या वर्षी अजून कंद वाढवले. पहिले एक कंटेनर होतं, मग त्याला कोल्ड स्टोरेज एक ॲडिशनल आपण आणलं. तिथे पण आपण कोल्ड स्टोरेजमध्ये जवळजवळ एक 700 kg कंद तिथे लावलेत. मग कंटेनर मधले 400, असं जवळजवळ 1000 किलोच्या आसपास तो सेटअप झाला. मग त्यामधून जवळजवळ आपल्याला 800 ते 900 ग्रॅमच्या आसपासचं केस आहे त्यामधून आपण काढलं, राईट. तर बऱ्यापैकी हे वाढत गेलं. मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वेळेस, मग तिसऱ्या वेळेस. तर हाच रेशो आहे, पण जनरल ओव्हरऑल हाच रेशो आहे. 1 kg 1 किलोला 1 ग्राम फक्त. 1 ग्रॅम. 1 ग्राम आता काय रेट चालू आहे रिटेल आणि होलसेल मध्ये? असं बघायला गेलं तर त्याचे रेट खूप वेगवेगळे आहेत. इनफॅक्ट तसं बघायला गेलं 300 रुपये ग्रॅम. जर आपण प्रॉपर केसर जर बघितलं, गव्हर्नमेंट जे म्हणतो आपण पंपवर पॉईंट ऑफ व्ह्यू, जे गव्हर्नमेंटचं जे ट्रेडिंग सेंटर आहे जिथे सगळ्यात जास्त केसर विकलं जातं, तर तिथलं जर रेट बघितलं गेलं तर तो 250 रुपये ते 350 रुपये, 320 रुपयाच्या आसपास पडतं पर ग्राम आहे. क्वालिटीवर आहे ऍक्च्युली. त्यामध्ये पण ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 केसर अवेलेबल आहे. त्यानुसार तो रेट. आणि मग रिटेल मध्ये जे सेलिंग होतं, आता तुम्ही तर डायरेक्ट कंझ्युमरला सेल करता. आम्ही आतापर्यंत आपण होलसेलमध्ये नाही सेल केलं, पण मेजरली आपण B2C मध्ये जनरली कंझ्युमरला आपण डायरेक्टली सेल करतो. त्यातल्या त्यात आपण मार्ग कोणता निवडला? ऑनलाईनचा निवडला, अमेझॉनचा. तर अमेझॉनच्यामुळे कसं, एक तर मार्केटिंग झाली, म्हणजे कस्टमरला दिसला की तो लाईव्ह इथेच ग्रो करतात, त्याच्यामुळे त्याची प्राइस आम्ही ओरिजिनल आहे हे कळालं. ओरिजिनल आहे ते कळालं. मग 499 रुपये पर ग्रॅमनी आम्ही त्याला सेल करतो, म्हणजे 500 रुपये पर ग्रॅमनी त्याला आम्ही सेल केलं. मध्ये मध्ये डिपेंड अपॉन कस्टमर रिक्वायरमेंट, कस्टमर हिशोबाने त्याला 800 रुपये आपण 1500 रुपये पण केलं सेम प्रॉडक्ट. पण डिपेंड अपॉन पॅकेजिंग, कस्टमर कॅटेगरी, त्यानुसार तो व्हेरी होतो. पण आमचा आत्ताचा प्राइस आहे 499 रुपये पर ग्रॅमनी बऱ्यापैकी सेल केला. बरोबर आहे. आणि समजा एखादा तुम्ही जो कंटेनर टाकला त्या कंटेनर मध्ये इयरली मिनिमम किती उत्पन्न निघू शकतं, मॅक्सिमम किती निघू शकतं, का ते डिपेंड करते कंदावर? सगळं ना कंदावरच डिपेंड करतं. म्हणून हा ॲव्हरेज रेशो नेहमी हे होतं. म्हणजे तुम्ही बघत असाल, कोणाला 400 किलोमधून कोणी म्हणतं की मला 500 ग्रॅम निघालं, कोणी म्हणतं 1 किलो निघालं, कोणी म्हणतं 200, काहीच नाही निघालं 30 ग्रॅम. तर त्यासाठी हे सगळे फॅक्टर डिपेंड आहेत त्याच्यामध्ये. कंदाचं क्वालिटी कशी, मदर कंद आहे, डॉटर कंद आहे, त्यामुळे त्याचं प्रोडक्शन इफेक्ट होतं. जर 500 ग्राम निघालं आणि 500 रुपयांनी केलं तर किती पैसे होतात? 2,50,000 रुपये त्याचे झाले. आणि तुम्ही जर सेटअपला कॉस्ट किती लागतं त्या हिशोबाने आपण जाऊ, बरोबर. आता हा जो कंटेनरचा बिझनेस आहे ना, कंटेनर फार्मिंगचा बिझनेस, यामध्ये कॉस्ट खूप लागते. कंटेनरची कॉस्ट लागते. जवळजवळ मी तुम्हाला म्हटलं, कंटेनर बघून लिफीला मला 15 लागले होते, पण फक्त सॅफ्रॉनला कमी लागतात ऍक्च्युली. तुम्हाला जरी 12-13 लाख रुपये तर आपल्याला कंटेनर मधून हे होतं, पण पहिल्यावर तुम्हाला 2.5 लाख मिळाले. पण तुम्ही जर प्रॉपरली कन्सिडर केलं ना, ते 2.5 लाख तुम्हाला कधी मिळाले माहितीये? तुम्ही जर कंद लावले ऑगस्टला, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 3 महिन्यामध्ये. पण ते तुम्हाला तर कंटेनरची चालू ठेवायची रनिंग कॉस्ट आहेच की. पण आता इथेच नेहमी असं होतं, म्हणजे खूप सारे युट्यूबर पण आहेत आणि ते सगळेजण म्हणतात पण की इन्होंने 3 महिने में 4 लाख रुपये कमाया, नाही का, असं एक जनरली येतं. 3 महिने में 4 लाख. त्यांचंही बरोबर आहे. दे आर बरोबर. त्यांनी लोकांना कम्युनिकेट केलं, अवेअरनेस केलं. पण काय ना, समोरचा जो बघणारा असतो ना, तो काय म्हणतो की 3 महिने में 4 लाख रुपये. मग ते 12 डिवायडेड बाय, म्हणजे महिन्याला किती झाले? नाही, 12 डिवाइड बाय 3 केलं ना, तर 4 सायकल येतात अलग अलग. मग 3 महिने में 4 लाख, तो 12 महिने में 12 लाख. म्हणून असे करून तो जो अवेअरनेसचा प्रोग्राम आहे ना, त्यामध्ये गफलत होते असं मला जाणवलं एवढ्या वर्षात. इनफॅक्ट म्हणजे कस्टमरचे फोन काय येतात, अरे सर, म्हणजे आपण 1 लाख रुपये महिना कमवतो, असं झालं ना त्याचा अर्थ. पण त्यांना हे म्हणजे त्यांना समजवण्याची गोष्ट असं आहे की हे फक्त 3च महिन्याचं क्रॉप आहे स्टार्टिंगला फ्लावरिंगचं. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं. काय मातीतच करू शकतो? ते आपण मातीमध्ये करू शकतो, पण त्याला पण टेम्परेचर वगैरे, त्याला पण डिपेंडन्सी आहे टेम्परेचरची. त्याला पण टेम्परेचरची डिपेंडन्सी आहे. जवळजवळ टेम्परेचर आपल्याला ना कमी याच्यात, जसं ठेवायला पाहिजे. पंपोरच्या हिशोबाने तर ठेवू शकत नाही आपण. इनफॅक्ट म्हणजे जरी आता महाराष्ट्रात करायचं म्हटलं तर पंपोच्या हिशोबाने आपण ठेवू शकत नाही, पण तरी कमीत कमी टेम्परेचर ठेवायला पाहिजे. जर 15 डिग्री 10 डिग्री, राईट, कंटेनरलाच ठेवावं लागेल ना.
कंटेनरला ठेवल्यानंतर प्रॉपर येईल, पण सगळ्यात महत्वाचं कसं माहितीये का, मल्टिप्लिकेशन जेव्हा होतं तेव्हा ते जनरली आपल्या इथं कोणत्या ह्याच्यात होतं माहितीये, डिसेंबर, जानेवारी, फरवरी. आता डिसेंबर जनरली चालू आहे, तर तुम्ही आता बघत असाल काल थंडी होते. पुण्याचं किती होतं टेम्परेचर? 12. 12 होतं, राईट. ते मागच्या वीकमध्ये 10 गेलं होतं. 10, 12, 15, 18 डिग्री एवढं भरपूर सफिशियंट आहे. फॉर मल्टिप्लिकेशन. ओके, ओपनला पण करू शकतो त्यामुळे. आपण करू शकतो, फक्त त्याचे पर्सेंटेज व्हेरी होतात इनफॅक्ट, पण होतात मग आउटडोर. तर एवढं परवडणार नाही ना हे, कारण नंतर पण आपण ते कंटेनर चालू ठेवायचे, त्याची रनिंग कॉस्ट. आता लक्षात घेऊ की जर तुम्ही मल्टिप्लिकेशन आउटडोर केलं तर ते कंटेनरची लावलेली कॉस्ट वेस्ट गेली ना. तर आपल्याला तो जो सेटअप आहे ते कोणकोणते क्रॉप आपल्याला घ्यायला पाहिजे. तर ऑलरेडी आम्ही या फील्डमध्ये होतो, तर आम्ही त्यामध्ये लिफी व्हेजिटेबल्स ग्रो करायचो, राईट. कारण आपला हायड्रोपोनिक मी अगोदरचं सेटअप सांगितलं, तर त्यामध्ये लिफी ग्रो करायचो. आणि त्या ग्रो करता करता आपल्याला अजून एक नवीन प्रॉडक्ट सापडलं, तर दॅट इज अबाउट द कॉर्डिसेप मशरूम. एक किडाजडी म्हणून तुम्ही ऐकलं असेल मशरूम. तर तेवढ्या पिरियडमध्ये आपण ते किडाजडी सारखं प्रॉडक्ट आपण घ्यायला लागलो इनफॅक्ट. तो प्रॉडक्ट आहे 2.5 ते पावणे 3 महिन्यामध्ये येतो, 3 महिन्याच्या आसपास. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या 4-5 महिन्यामध्ये केसर ठेवायचं, त्यात ते काढायचं आणि हे मशरूम घ्यायचं. नाही, माझं असं म्हणणं राहील की जुलै पासून ठेवायची गरज नाही त्याला. जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत ठेवायची गरज नाही. जेव्हा बिया मातीतच असतात ना ऑगस्टमध्ये, त्याला जुलै एंडला काढा. त्याच्यावर ट्रीटमेंट वगैरे द्यावं लागते ना, सीड ट्रीटमेंट वगैरे देऊन तुम्ही ऑगस्ट एंडला जरी त्यामध्ये ठेवलं तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, राईट, हे 3 महिने तुम्ही नोव्हेंबरमध्ये बाहेर करा मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मग तो खाली हार्वेस्टिंग करावं लागेल. नोव्हेंबरमध्ये हार्वेस्टिंग करावं लागेल, पण रिफ्लावरिंग पण घ्यावं लागेल नोव्हेंबरमध्ये. ते मग नोव्हेंबर पर्यंत, एका महिन्यात होऊन जाईल ते सगळं हार्वेस्टिंग, रिफ्लावरिंग सगळं. हा 1 ते 1.5 महिन्यात होतं जनरली. म्हणजे जरी पकडलं ना, डिसेंबरचं फर्स्ट वीक जरी आपण पकडलं, डिसेंबर जाणारच थोडक्यात. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने जाणार. डिसेंबर. पण डिसेंबरचा प्रॉब्लेम असा आहे ना, डिसेंबरच्या 15 तारखेनंतर फ्लॉवरिंग जनरली होतच नाही इनफॅक्ट. नाही, डिसेंबरच्या पहिलेच फ्लॉवरिंग, पण तो पिरियड आपल्याला मिळतो डिसेंबर 15 नंतरचा ऍक्च्युली. तर हे 3.5 महिने पकडून घेऊ आपण. 3.5 महिने आपल्याला केसर, बाकीचे आपल्याला 8.5 महिने दुसऱ्या गोष्टीला वापरायचं. आता त्यामध्ये कोणत्या गोष्टी वापरू शकतो? 12 महिने कोणाला केसर करायचं असेल तर ते वायबल नाहीये, क्लिअरली घेऊच शकत नाही. काय वायबिलिटी खर्च बिनकामाचा होणार, ते नुसतं केसरच्या नावाखाली केलं. राईट, नैसर्गिक सायकलच नाहीये ना त्याची वर्षभराची. म्हणजे एकच क्रॉप तेवढ्यापुरतीच घ्यावी 3.5 महिना, नंतर तो कंटेनर दुसऱ्या कामासाठी घ्यावा. दुसऱ्या कंटेनर दुसऱ्यासाठी. मे बी तो कंटेनर मध्ये करा किंवा रूम मध्ये करा किंवा पफ पॅनल मध्ये करा. तर तो जो सेटअपचा एरिया आहे ना, तुम्ही दुसऱ्या क्रॉपसाठी युज करू शकता. आता दुसऱ्या क्रॉप मध्ये मग कोणते क्रॉप घ्यावं जे की आपल्याला लावलेली कॉस्ट हे होईल. त्यात खूप सारे मग कॉस्ट आहे. मग त्यामधलं मी सांगितलं कॉर्डिसेप. तसं म्हणलं तर अजून हे ग्रोच होते ही गोष्ट. शेती जी इंडोर शेती आहे ही ग्रोईंग स्टेजलाच आहे. असं काय पूर्ण रिसर्च, पूर्ण पेपर डॉक्युमेंटेशन सगळं रेडी नाहीये असं म्हटलं तरी चालेल असं मला वाटतं. हो, बरोबर ना? बरोबर. कारण जे बघणार आहे, जे शेतकरी आहेत, त्यांना क्लॅरिटी हवी आहे या गोष्टींची. कारण तुम्हीही शिकताय आणि बरोबर तुम्हीही तयारच करताय त्या गोष्टी आणि तुम्ही रिसर्चच करताय एवढ्या वर्ष. बरोबर. नवीन ऍग्रिकल्चर म्हटलं ना सर, तुम्ही पण आहात ऍग्रिकल्चर मध्ये, तर संपत नाही. ऍग्रिकल्चर मध्ये रिसर्च हा सब्जेक्ट खूप मोठा आहे. म्हणजे तुम्ही जर आता मेथी तुमच्या शेतीत लावली, बाजूच्या शेतात, तर तेवढ्या क्वांटिटीची मेथी येईल का? मेथीवर खूप सारा रिसर्च झालाय सर. बरोबर. असं नाही की आपण डायरेक्ट ऍग्रिकल्चर नाही म्हणू शकत. मला जर ऊसाचं मला एवढं टन आलं तर तुला तेवढंच टन यायला पाहिजे असं नाही होत. तर ही ऍग्रिकल्चर फील्डच अशी आहे की ती खूप सारे त्याच्यावर रिसर्च आणि एक ठोस मॉड्यूल बनवावं लागेल. केसर तर आत्ताच आलेलं आहे सर. बाकी खूप सारे आहे, हळदीपासून तर सगळ्या क्रॉपला ऍग्रिकल्चरच असं आहे की त्यामध्ये खूप सारे डिपेंडन्सी पण आहे आणि एरिया आहे. त्यामध्ये अनसर्टेनिटीज प्रत्येकाच्यात, नॉट ओनली केसर. पण हे न्यू प्रॉडक्ट आहे. मी यासाठी म्हणतोय की बरेच लोक शिकवायला लागलेत की केसरची शेती अशी करा तशी करा, कारण ते परवडायला पण पाहिजे ना. एक्झॅक्टली. हा क्वेश्चन एकदम परफेक्ट आहे तुमचा, की तुम्ही ऑनलाईन पण आता बघितले असेल की खूप सारे म्हणतात की केसरची शेती करा ऍक्च्युली, राईट. पण काय ना, केसरच्या शेती जर तुम्ही ती कंदाची कॉस्ट तुम्हाला मॅच होत असले ना बऱ्यापैकी, तर तुम्ही जे म्हटलं ना 250 रुपये, तर कंदाची कॉस्ट जर कमी असली ना तर तुम्ही केसर करू शकतात इनफॅक्ट, राईट. पण ते वर्षातून एकदाच येतं. बरोबर. आणि मग तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा कंदाची कॉस्ट काय होती ना आता काय म्हणजे सीड्सची? तेव्हा 300, 400, 500 रुपये किलोने आम्हाला कंद मिळायचे आणि आता ते त्याची कॉस्ट 1000, 1500, 2000 अशी चालल्या गेली. कसं परवडायचं? 1 किलो कंद जर मी 2000 ला आणलं आणि त्यातनं 1 ग्राम केशर निघलं
नाही तर परवडत. 500, 1000, 4000 रुपयाला Right. ग्राम मला विकाय पाहिजे, 4000. क्वालिटी आली तर बरं. बरोबर, त्यामध्ये पण क्वालिटी डिफर करते तुम्ही म्हटल्याप्रमाणे. म्हणून तुम्ही म्हणाल की आता जर केसरची शेती करायची झाली टोटली डिपेंड अपॉन कंद. कंदाची प्राइस. कंद जर तुमच्याकडे असतील त्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकत असाल, तुम्हाला ते जमलं तरच उपयोगाचं आहे. प्रत्येक वेळी पंपवरून तर नाही आणू शकत, पंपोर मध्ये नाही आणू शकत, कारण संपेल तिकडे पण. तिकडे पण संपत आलाय. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की अनफॉर्च्युनेटली म्हणजे खूप सारे लोकांनी सुरू केलंय ना, ऑनलाईन तुम्ही बघत असाल ऑलमोस्ट खूप बरोबर, लोकांना असं Right. फॅन्सी काही दिसलं की लगेच चालू करतात माणसं. तेच तर एक आहे की कंटेनर मध्ये आता तुम्ही म्हणत आहात की सर तुम्ही पण त्या फेज मध्ये गेलाय, कारण की तुमचे पण व्हिडिओज आहेत ना टाकल्यानंतर की अरे तुम्ही पण सांगताच आहे की केसर केसर, बरोबर. पण ते आमचं इनिशियल होतं, ते स्टार्टिंगला आम्ही केलं होतं. ऑब्व्हियसली त्यानंतर अनुभव येत गेले. बरोबर आहे. फॅन्सी गोष्ट कुठली दिसली तरी लोक त्याकडे जम्प करतात हा, बरोबर. इनफॅक्ट. पण त्यांनी हा पण विचार करायला हवा की त्याचं इकॉनॉमिकली वायबिलिटी कशी बसते. बरोबर. जर ती इकॉनॉमिकली वायबिलिटी बसत असेल तर त्याच्यामध्ये आपण ग्रो करू शकतो. आणि दोन गोष्टी, आता इकॉनॉमिकली वायबिलिटी कोण सांगणार? इकॉनॉमिकली वायबिलिटी तेच सांगणार ज्यांनी केलेलं आहे. बरोबर. आता केलेल्या आहे मध्ये पण आता न्यू कमर आहे, त्यांचं फर्स्ट इयर जे जर मी तुम्ही जर केसर आता घेतलं, तुमचं पहिलं या दुसरंच वर्ष पहिलंच वर्ष आहे, नाही सांगू शकत. तुम्ही सांगू तुमच्याला पुढचं माहित नाही ना, तर तुम्ही नाही सांगू शकत. मग तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही बरोबर आहात की मी ग्रो केलं, मला फ्लावर एवढं आलं, आलं. तुम्ही मला कॉल करा, मी सांगतो ग्रो कसं फ्लावर करायचं. पण त्यांनी मल्टिप्लिकेशनची फेज 2-3दा नाही गेलेले ते, त्याच्यामुळे म्हणजे तो बिझनेस असा स्टक झालेला आहे की खूप सारे आता नवीन जे आले आहेत ना, त्यांनी 2-3 सायकल बघितल्याच नाहीयेत. बरोबर. आणि मग हे बियाणं मग आता मिळतं का मला जर आणायचं असलं पंपोरला जाऊन? हा, आता त्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी, कारण की हा जो विषय आहे तो थोडासा कॉम्प्लिकेटेड साईडनी झालेला आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल की अगोदर कंदाची प्राइस एवढी होती, आता एवढी झाली आहे. इनफॅक्ट आता का झाली आहे, काश्मीरवरून आपण केसरची कंद आणायचो, ते शेतकरी द्यायचं कारण की त्यांना हे होतं, ते द्यायचे सपोज 400 रुपये 500 रुपयाला त्यांच्याकडे होते भरपूर. होतं, भरपूर होतं. आणि त्यांना माहिती आहे की चला येत आहे, माझं विकलं जात आहे म्हणून ते द्यायचे. पण त्याच एकाच शेतकऱ्याकडे 10 जण जर यायला लागले, राईट, तर त्यांच्याकडे चॉईस झाली. पहिले चॉईस इकडे होती, आता त्यांना चॉईस झाली. माझं प्रॉडक्ट जर विकलं जातंय तर मी 400ला का विकू, हा म्हणतोय की मी 500ला. त्याचा एक बिझनेसच झाला. त्यांचाही बिझनेस झाला की ते 500ला विकायला लागले, 600ला विकायला लागले, 1000ला विकायला लागले. आणि इकडे यांनी सेटअप केले स्टुडंटनी. आता मी शेती घेऊन ठेवली आहे ना, म्हणजे सेटअप केलाय, तर त्यांना कंद तर मॅन्डेटरी आहे, विदाऊट कंद घेता येणार नाही. कंदाचं शॉर्टेज झाल्यामुळे मग ते प्राइस वाढायला लागली, 400 रुपये 500 रुपये 1000 रुपये. आणि जेव्हा प्राइस वाढते ना तेव्हा त्याची इकॉनॉमिकल जो आपला रिटर्न आहे ना तो कमी होत जातो 100%. तिथे सगळं. हे फक्त उगवायचंच नाही, पुढे विकायचं पण आहे. पण सगळ्यात पुढे मल्टिप्लिकेशन हा खूप चांगला, त्याच्यावर खूप रिसर्च होणं जरुरी आहे. जसं बाहेरच्या कंट्रीमध्ये पण, नेदरलँडमध्ये मेजरली मल्टिप्लिकेशनवर कामं करतात. तर आपल्या इथे पण जर मल्टिप्लिकेशनवर खूप चांगल्या तऱ्हेने रिसर्च आणि कामं झालेत ना सर, तर हा प्रॉब्लेम आपण खूप बऱ्यापैकी कमी करू शकतो. केसरचं फायदा काय ते राहील आपलं. केसर तर जनरली केसरचं तुम्ही बघितलं ना, आता केसरचं मार्केटिंग म्हणतात त्याला. ऍक्च्युली फायदे खूप सारे आहेत केसरचे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचा फायदा म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हणा, ऍक्च्युली कॅन्सरमध्ये पण आहे सगळ्यात जास्त. पण त्यातली जी प्रॉपर्टी आहे ते स्किन टोनिंग रिलेटेड आहे, म्हणजे त्यांनी स्किन एनहान्स होते ऍक्च्युली. लाईट ब्लड फ्लोला पण खूप चांगल्या प्रकारे सहाय्य करतं. असे खूप सारे ऍडव्हान्टेज आहे. आणि आपल्या घरात केसर कसं आलं होतं सर, म्हणजे आपल्या घरात ना कोणी आणलं असेल आपल्या घरात केसर, म्हणजे आपले जे पूर्वज आहे ना, आजी वगैरे, त्यांनीच मार्केटिंग करून ठेवलेली आहे याची. तर त्याला बऱ्यापैकी मार्केटिंग चांगलं आहे त्याचं, ऑलरेडी मार्केटिंग चांगलं आहे. म्हणून केसर सगळ्यांना माहिती आहे, नोन प्रॉडक्ट आहे. आणि वाव फॅक्टर येतं ना, जर फुलं तुम्ही सुवास जो असतो त्याचा फ्रॅग्रन्स असतो तो खूप चांगला आहे. म्हणजे ग्रो करताना तुम्हाला खूप चांगलं वाटतं ग्रो करणं. मग या डुप्लिकेसी पण खूप होत असेल, कारण की एवढं उत्पन्नच नाही आणि मागणी एवढी आहे. हा, आता हा सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की केसरचं मागणी किती आणि उत्पादन किती आहे, राईट. तर केसरचं तुम्ही बघाल ना, पूर्ण वर्ल्डचं जर मागणी आहे ना अराउंड 300 टनाची मागणी आहे, असं पकडू. 300 टनाची पूर्ण, त्यातलं 100 टन तर इंडियाचीच मागणी आहे. पण इंडियातलं प्रोडक्शन किती होतं, तुम्ही आत्ताचा जर मागच्या वर्षीचा डेटा बघितला ना, प्रोडक्शन खूप कमी, 3 टनच्या पण खाली प्रोडक्शन गेलं. 100 टन मागणी आहे, 3 टनच फक्त प्रोडक्शन आहे. पण आपल्याला तुम्ही कॉल केला ना सर, कधी पण कुठे पंपोरला कॉल करा किंवा कोणत्याही केसरच्या दुकानात कॉल करा आणि त्यांना म्हणा की मला 1 किलो केसर हवाय, तो ते म्हणतील तुम्ही कितना भी किलो बोलो मैं अवेलेबल करके देता हूँ. पण इथे कॉन्ट्राडिक्ट वाटतं की अरे प्रोडक्शनच कमी आहे, जेव्हा मागावं तेव्हा केसर अवेलेबल आहे, आणि सर आपण एक्सपोर्ट पण करतो केसर.
मग असं कसं काय, राईट? मग तिथे काहीतरी गडबड आहे. गडबड असावी का ऍक्च्युली, राईट? तर म्हणजे आमचा अनुभव असं सांगतो की मेजरली जो केसर असतो तो इराणवरून इम्पोर्ट केला जातो इनफॅक्ट, राईट? आणि मेजरली इराणवरून केसर, पण आता तिथे पण आहे की तुम्ही जे बोलल्याप्रमाणे की केसर इराणचं सगळ्यात मोठं हे काय सर, इराण आहे ना, हे केसर 90% पूर्ण जगाला पुरवतं. जगामध्ये हे करतं. पण इराणमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी, ते कंद बाहेर येऊ देत नाही, इराणकडून कंद येत नाही. मेजरली इराणमध्ये खूप साऱ्या गोष्टी चालतात ऍक्च्युली ग्रोईंग पॉईंट ऑफ व्ह्यूने पण मेजरली इराणवरून आपण आणतो. आणि म्हणजे काश्मीरमध्ये पण किंवा इंडियामध्ये पण, आणि मग तो ब्रँडने विकला जातो, खूप साऱ्या वेगवेगळ्या ब्रँडने. आणि त्यात जर डुप्लिकेसी जर ओळखायची असेल तर ते हा, आता कसं? केसरचं डुप्लिकेशन कसं ओळखायचं? केसरचं आता सगळ्यांना नोन प्रॉडक्ट आहे की तो पाण्यात टाका, मग हळूहळू रंग त्याचा जर हे होत गेला तर समजून जायचं की ते ओरिजिनल आहे. कारण केसर हे ना सायंटिफिकली त्यामध्ये 3च असतात घटक, एक पायक्रोक्रोसिन, क्रोसिन आणि सॅफ्रॉनल. म्हणजे टेस्टसाठी पायक्रोक्रोसिन आहे, सॅफ्रॉनल अरोमासाठी, आणि क्रोसिन आहे कलरिंगसाठी. तर ह्या एजंट असलं, त्याचं प्रमाण जर प्रॉपर असलं तरच तो प्रॉपर केसर असं म्हणता येईल. यामध्ये 3 घटक येतात, ग्रेड 1 केसर, ग्रेड 2 केसर, ग्रेड 3 केसर. बरोबर? पण ओळखणार कसं काय, ग्रेड 1 कसं, ग्रेड 2 कसं, ग्रेड 3? बरोबर. बघून, कोणतं पण केसर बघून ओळखता येत नाही की ते ओरिजिनल आहे की नाही. जगातला कोणी पण सायंटिस्ट येऊन जरी हातावर ठेवला, तो बघून नाही सांगू शकणार की हे ओरिजिनल आहे की 100% ओरिजिनल आहे की नाही. का, एकच टेस्ट आहे जगात की जी सांगू शकते की ओरिजिनल आहे, ती म्हणजे लॅब टेस्ट. आपल्याला लॅबला जावं लागेल, लॅबला ते टेस्ट करतील, त्यातलं पायक्रोक्रोसिन किती पर्सेंट आहे त्यानुसारच सांगतील, आणि दॅट इज ऑथेंटिकेट डॉक्युमेंट की हे ओरिजिनल ऍक्च्युली. पण बघून असं नाही सांगू शकणार. आता 2 फळं सांगतात ना आजकाल की 2 ठेवले, एक ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक आहे मार्केटमध्ये, तू कोणतं सांगणार? एकच लॅब टेस्ट आहे, तो बघून नाही सांगू शकणार सर. आणि प्रत्येक 3 स्टेम असतात, ते प्रत्येक घेऊन आपण लॅब टेस्ट नाही करू शकत सर. मग आता तुम्ही डुप्लिकेसीचं म्हणतात, मग यामध्ये डुप्लिकेशन होते का? 100% डुप्लिकेसी होते. म्हणजे 100% म्हणजे आत्ता होते असं नाही, पण करू शकतात लोक. म्हणजे करत खूप जण असे पण डुप्लिकेशन मध्ये बघितलं आहे सर, की मका जो आहे, कणीस आहे ना, ते कणिसाचं ते हे असतं ना धागा, त्याला कलर देऊन डुप्लिकेशन होतात. जेव्हा आपण फ्लावरिंग काढतो, त्याच्या खाली जे थोडासा पार्ट असतो ना, त्याला पण कलर देऊन करतात. म्हणजे जरी म्हणतात ना, चोर हे पोलीसपेक्षा नेहमी हुशार असतात, तशा टाईपने या क्षेत्रामध्ये पण खूप सारे करतात. त्याला कंट्रोल करायला हवं इनफॅक्ट. नाही, कारण की ओळखणं खूप मुश्किल होऊन जातं. आणि हा कसा, जर प्रेग्नंट लेडी वगैरे खातात हा, तर तो जेन्युइन असणं खूप चांगलं आहे. म्हणजे जेन्युइनच असायला हवं तो केसर. पण आपल्याला ते जेन्युइनिटी टेस्टिंग करणं थोडंसं डिफिकल्ट जातं या केसमध्ये. बरोबर. तर जेन्युइनिटीचा प्रश्नच आहे सर थोडासा. एवढं वर्ष झालं तुम्ही रिसर्च करताय, म्हणजे एवढ्या गोष्टींवर काम करताय, तुम्हाला काय वाटतं की एक साधा शेतकरी आहे, त्यानं मातीतनं शेती सुरू करावी का डायरेक्ट हायड्रोपोनिकडे जावं? हा चांगला क्वेश्चन आहे. कारण की तुम्ही आता बघतायत ना, शेतकऱ्यांकडे मोबाईल आले, प्रत्येक मोबाईल, आणि त्यातले स्मार्ट मोबाईल आहे आजकाल, व्हिडिओ आले 30 सेकंदाचे. आपण जर 30 सेकंदात बघितले ना सर, तर 30 सेकंदामध्ये त्याला सगळे वाव फॅक्टर वाले व्हिडिओज येतात ऑलफॅक्ट. आणि हा जो हायड्रोपोनिक आहे ना, तो वाव फॅक्टर मधल्या व्हिडिओ मध्ये येतात. म्हणजे नाही का, कंटेनर मध्ये शेती, म्हणजे वाव फॅक्टर आला ना सर. आणि पॉलिहाऊस मध्ये शेती, घरामध्ये शेती, विदाऊट पाणी शेती, तो पारंपरिक पाण्यावर करत आलाय. तर त्याला मी जर म्हटलं विदाऊट पाणी शेती अशी जर म्हटलं, हवेत होतं ना केसर, त्याला म्हटलं अरे केसरला पाणी लागत नाही, मग तो अचंबित होतो. मग तो जो असतो त्याला वाटतं फोमो म्हणतात ना आपण, फिअर ऑफ मिसिंग आउट, की माझं काहीतरी मिस होतंय रे बाबा, इकडे काहीतरी वेगळं चालू आहे आणि मी काहीतरी वेगळं करतोय. मग त्या तऱ्हेने लोक ह्या तऱ्हेने विचार करायला हवं. पण तुमचं क्वेश्चन एकदम बरोबर आहे की त्यांनी कसं याकडे त्यांनी जायला हवं की नाही हायड्रोपोनिक शेती काही, असं तुमचं मातीतच करावं का थोडंसं शिकावं त्यात आणि मग इकडे जावं? मातीतून शेती करणं कधी पण चांगलं. म्हणजे मातीतच शेती बऱ्यापैकी होऊ शकते. मातीचं जर तुम्ही कस वगैरे सुधारला प्रॉपर तरच आपल्याला, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम ते करतात ना, माती स्ट्रॉंग करतात. तर ते तुम्ही केले तर तुम्हाला ती परवडेल, कारण की तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी अवेलेबल आहे. म्हणजे हा मी नेहमी जनरली हे क्वेश्चन येतो, इथे खूप मस्त गोष्ट असं म्हणजे मला ध्यानात आले की आपण जेव्हा कंटेनर फार्मिंग म्हणतो ना सर, तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट ऍड केली. किती केली? जवळजवळ 15 लाख. भरपूर केली. पण आपण इथे शेतामध्ये तुम्ही आता शेती 1 एकर शेती कितीला येते?
जवळजवळ जवळजवळ 20-25 लाख. 20-25 लाख. म्हणजे ती 20-25 लाख तुम्ही इन्व्हेस्ट केली ऑलरेडी. हो. आता इथे हायड्रोपोनिक करायचं म्हणजे तुम्हाला 15 लाख इन्व्हेस्ट करावंच लागेल. बरोबर. म्हणजे तसं बघितलं गेलं तर इक्वलच आहे Same च आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर. कॉस्ट. पण आपण कसं आपल्याकडे इकडं जी आहे वडिलोपार्जित म्हणून आपण कन्सिडर म्हणून करत आपण नाही. कन्सिडर करत नाही. म्हणून माझ्या याच्यात काय येतं त्याच्यावर जोर आहे. बरोबर. तर ह्या तऱ्हेने आहे. हे मान्य आहे मला गोष्टी. हा, तर हायड्रोपोनिकच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पण अजून टाइम लागेल हायड्रोपोनिकला एक्सेप्ट करायला. अजून त्यामध्ये खूप साऱ्या चेंजेस करायला खूप टाइम लागेल. आणि मेजरली तुम्ही बघत असाल IT इंजिनियर हे वगैरे हायड्रोपोनिक शेतीकडे वळतात आणि ऍग्रिकल्चर जो शेतकरी आहे तो वळत नाही. कारण शेतकरी पॉईंट ऑफ व्ह्यू इकॉनॉमिकल येणारा जो तरुण आहे त्यांनी सुद्धा आधी मातीत शेती करावी, माती शेती करावी डेफिनेटली शिकावं आणि मग नेक्स्ट शिकावं. लेवलला पुढे जावं, विचार करून पैसे तयार करून. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याने असं नको की मी हायड्रोपोनिक करतो वडला नाही, पण कारण मातीमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. बरोबर. शेतीमध्ये तुम्ही बघितलं असेल, जर त्याला आपण माती व्यवस्थित केली तिकडे पण खूप सारे ऑप्शन आहे. बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे कोणीतरी असतं की शिकवतं की हे मी तुम्हाला सांगतो असं असं जाऊन तुम्ही करा, किंवा ते करण्याचा प्रयत्न करतात, किंवा तुम्ही काही स्टुडंटला शिकवत असता. यामध्ये मिसगाईड होतात बऱ्याच गोष्टी आणि गडबड होऊन जाते. शिकवणारा शिकवायचं काम करतो, करणाऱ्यानं ते काम चुकीचं केलं की पुन्हा ब्लेम त्याच्यावर जातो. तर असं का होतं या मार्केटमध्ये, केसरमध्ये असेल किंवा बाकी गोष्टीमध्ये पण? हा, बरोबर. तुम्ही जर म्हटलं ना सर, आणि ओव्हरऑल जरी बघितलं ना एज्युकेशनमध्ये ऍग्रिकल्चर कोणताही व्हिडिओ टाकाल तुम्ही किंवा बघाल, व्हिडिओ असा टाकला आणि म्हणाला अरे आमच्याकडे ट्रेनिंग अवेलेबल आहे नाही का, एंडला येतं यांच्याकडे ट्रेनिंग पाहिजे असेल तर इथे इथे कॉल करा, सांगितल्यानंतर ग्रो केल्यानंतर. आणि का तिथे मग कॉल केला जातो आणि कॉल केल्यानंतर मग म्हणतो आमची ट्रेनिंग आहे, आम्ही जसं ग्रो केलं तसं सांगतो. पण केसरच्या बाबतीत असं आहे ना सर, की केसरला तुम्ही जरी आता मी तुम्हाला कंद दिलेत ना, आता नोव्हेंबरला दिले असते, तुम्ही ग्रो केले असते ना, तुम्हाला फ्लावरिंग आलं असतं. पण तुम्ही त्याचं मिनिंग असं नाही ना, तुम्हाला एंड पूर्ण सायकल माहिती आहे किंवा एंड 1-2 सायकल माहिती आहे इनफॅक्ट. मग तसं कस्टमर बेस स्टुडंट बेस खूप वाढत गेला. जे नवीन स्टुडंट आहे ना, त्यांना वाटलं अरे मला फ्लावरिंग येत आहे ना, म्हणजे ओके मला मल्टिप्लिकेशन पण येईल ऍक्च्युली. आणि त्यांनी काय केलं, खूप सारे गायडन्स सुरू केले. आणि आहेत खूप सारे असे स्टुडंट असे पण क्लेम करतात सर की आपल्याला इथं 100 ग्राम आणि सांगतात 500-500 ग्राम, अशा गोष्टी पण. अच्छा, म्हणजे काही खोटे पण बोलतात त्यामुळे ते आकडा मोठा होतो कारण वाव फॅक्टर असतो ना त्याच्यामध्ये इनफॅक्ट. तर असं पण होतं, काही करतात जेन्युइनली, काही आहे. पण जसं आपण सांगितल्याप्रमाणे 1 किलोचा 1 ग्रामचा रेशो तेवढं 1 किलो कंदापासून 1 ग्राम केसर नसतं. एक ग्राम केसर निघतं. आता त्यांना 10 ग्राम कसं निघत असेल आय डोंट नो ऍक्च्युली, कसं येत असेल. मग त्यामध्ये मग सगळा वेगळा विषय येतो. पण हा पण क्वेश्चन येईल की सर मग तुम्हीच ट्रेनिंग घेत होते ना, राईट? हा पण क्वेश्चन येतो. पण ट्रेनिंगचे मॉडेल पण चेंज होत गेले. जो पहिला इयरचा मॉडेल होता त्यावेळेस वेगळा कॉन्फिडन्स होता, कारण की तो ग्रो होत होता इनफॅक्ट, आणि प्राइस पण तेवढ्या याने मॅच होत होते. सेकंड वर्ष स्वस्त मिळत होता, कंद स्वस्त मिळत होता. 400 रुपयाला 1 किलो भेटला, त्यातनं 1 ग्राम झालं, रिटेलला तुम्ही 1000 रुपये 800 रुपये भेटलं तरी पैसे डबल होत होता. पण तसंच दुसऱ्या वर्षी काय झालं, आम्हाला मल्टिप्लिकेशनचा पण अनुभव आला. तर आमचं ट्रेनिंग मॉडेल पण असं चेंज होत गेलं. पहिलं आपण फ्लावरिंगचं, मग पहिल्या वर्षी काय होतं, दुसऱ्या वर्षी काय होतं, तिसऱ्या वर्षी काय होतं, या सगळा अनुभव येत गेला आणि त्यानुसार पॅरलल हा बिझनेस मॉडेल बनत गेला, राईट? म्हणजे नवीनच आहे ना मार्केटमध्ये, 4-5 वर्ष झालं येऊन याला. 4-5 वर्ष झालं, पण 4-5 वर्षामध्ये मिसगाईड पण खूप झालं ना सर. भयंकर. म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मिसगाईड खूप वरच्या लेवलला झालं. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणतात, काही लोक असं म्हणतात की 1 किलो म्हणजे केसरपासून जवळजवळ कंदापासून जवळजवळ तुम्ही 10 ग्रॅम 15 ग्रॅम केसर घेऊ शकता. तर असं नाही आहे शक्य, कारण नेचरच्या गोष्टी आहेत, त्यात तुम्ही किती ग्रो करणार इनफॅक्ट. असं पण मिसगायडेड झालंय. आणि आजच्या टाइमला जर 2000 रुपये 1 किलो कंदाची प्राइस असली, 1 किलोतून तुम्ही 1 ग्राम काढू शकता, त्याची किंमत 500 ते 1000 रुपये झाली. 1000 रुपये तोट्यात जाऊ शकतात. 1000 तोट्यात जाऊ शकतात. आणि ते समजून घ्यायसाठी म्हणजे ट्रेनिंग, हा बघा, ट्रेनिंग हा कसा पार्ट आहे, ट्रेनिंग म्हणजे 2 पार्ट येतात. एक पार्ट येतो की तुमच्या जो एक्सपिरियन्स नुसार जो ट्रेनिंग देतोय ना, तो हा सगळ्या गोष्टी सांगेल इनफॅक्ट, की बाबा मी पहिल्या वर्षी एवढं लावलं, एवढं आलं, दुसऱ्या वर्षी हे केलं, एवढं आलं. आता आमचं 4 वर्षानंतर खूप डेटा इकट्ठा झालाय, त्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, निगेटिव्ह गोष्टी पण आहेत, राईट? तर ट्रेनिंगचं मिनिंग असंच आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह माहित पडणं आणि त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या. फक्त पॉझिटिव्ह असेल तर नुकसान 100%. पहा असं आहे. म्हणजे जर मला जरी म्हणाल सर करू का तर मी जनरली सांगतो की आमचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आम्ही सांगतो की सर पहिले तुम्ही समजून घ्या, पूर्ण इन्व्हेस्ट करायच्या अगोदर तुम्ही समजून घ्या. ट्रेनिंगचं मिनिंग असं नाही व्हिडिओ बघून तुम्ही करा म्हणून. तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत
तर निगेटिव्ह मध्ये काय आहे, चॅलेंजेस म्हणतो आपण त्याला, ते चॅलेंजेस पूर्ण जाणून घ्या आणि त्यानंतरच जम्प करा. नाहीतर म्हणजे 100% तुम्ही त्यामध्ये हे होऊ. नाही, आजच्या झालं, टाइमला कसं झालं, actually. पैसा सगळ्यांच्याकडे आहे, म्हणजे खूप लोकांच्याकडे पैसा आहे. लोक म्हणतात की हे घ्या पैसे करा तुम्ही शेती आमची, किंवा हे घ्या पैसे आम्हाला नाही. सेटअप लावून द्या, हे घ्या पैसे मी करतो लगेच दुसऱ्या दिवशी. नाही. पैशानं सगळं काय होत नाही ना. नाही नाही, पैशाने नाही होत. आणि रियालिटीमध्ये जेव्हा एवढे लोक येतात ना, तेव्हा समजून जायचं की ते मार्केट थोडंसं अनस्टेबल झालेलं आहे. का? कारण की जेव्हा नसतं ना, तेव्हा गोष्टी थोड्या आपण R&D मध्ये जातो इनफॅक्ट, आणि या गोष्टीमध्ये असं होणारच आहे सर. गफलेबाजी मार्केटमध्ये होते, हे करणाऱ्यांना समजून घ्यायला हो पाहिजे. हो, म्हणजे एकंदर आता केसर फार्मिंग कोणी करावी की नाही करावी हा प्रश्न खूप जनरली येतो जनरिक याच्या. तर त्यांनी करताना समजा माहिती करून घ्यावी, व्हिडिओ रूपात करा, ट्रेनिंग रूपात करा, इंडिव्हिज्युअली माहिती घ्या, ChatGPT घ्या, सगळ्याकडून माहिती घेऊन त्यांनी यामध्ये जम्प करावं रॅदर दॅन हे. समजून घ्यावं की 1 रुपया लावतोय तर किती मिळणार आहे, 1 रुपया मिळणार आहे का, लॉस होणार आहे का, 2 रुपये मिळणार आहे. बिझनेस आहे सर, बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला पैसा मिळत असेल तरच बिझनेस करा, असं अशा तरीने आणि आहे. असं पण हे शॉर्ट टाइमच आहे, आणि याच्यामध्ये पण शॉर्ट टर्म सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आहे. 3 महिन्याचा खेळ दुसरे क्रॉप जर प्रॉपर घेतलं तर याला सपोज आता फक्त हेच असंच पकडू की हेच क्रॉप घेतला आपण तर किती वर्षात आपल्याला लावलेले पैसे मिळतील, हे क्वेश्चन असतो. मुश्किल आहे. तर मग 3-4 वर्ष हे, आणि ते सस्टेन करणं डिफिकल्ट आहे. आता उघड्यानं Actually. प्रत्येक वेळी कंद कसं कंद आणायचं, कसं एवढे महाग आणणार, झाले त्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे हे रेडी होतंय, मार्केट तयार होतंय, शिकण्याच्या गोष्टी आहेत, यामध्ये रिसर्च व्हायला पाहिजे, डेव्हलपमेंट भरपूर व्हायला पाहिजे, तेव्हा काहीतरी होईल पुढे जाऊन. बरोबर. त्यामध्ये कंद मल्टिप्लिकेशनवर खूप सारं काम झालं ना, तर खूप सारे प्राइजेस डाऊन येतील इनफॅक्ट, तर असं वाटतंय. मेन तर कंदाचीच प्राइस आहे मला वाटतं. मेन तर कंदाच आहे, कारण की तुम्ही काहीच करायचं नाही ना, तुम्ही फक्त ट्रेवर आणून ठेवायचं आणि टेम्परेचर आणि टेम्परेचरसाठी सॉफ्टवेअर क्लिक केलं आणि फ्लावर आले, त्याचं मिनिंग तुम्हाला 100% फ्लावरिंग माहिती असं नाही होत सर. ऍक्च्युअली ते नॅचरल प्रोसेस आहे, ती ग्रो होणारच आहे, तुम्ही काहीच नाही केलं. ऍक्च्युली आम्ही पण स्टार्टिंगला तसंच केलं ना सर, आम्ही पण नेचर टाईपच केलं. तर मला वाटलंच की अरे मला फ्लावरिंग येतं, पण तेव्हा कळलं की एंड ऑफ द डे हे नेचर आहे ना, असं केल्यानंतरच फ्लावरिंग. मी त्यात आम्ही काही जादू केली नाही की काही खूप काही इनोव्हेशन नाही केलं, जे लागत होतं ते फक्त दिलं. ऍक्च्युली ते तुम्ही द्या, कोणी द्या जगामध्ये, ते येणारच आहे. त्यामध्ये आम्ही खूप जास्त चेंजेस केला असं नाहीये, असं नाही झालं. बरोबर आहे, बरोबर. खूप भारी तुम्ही सांगितलं डिटेलमध्ये. ऍक्च्युली मला पण थोडं कन्फ्युजन होतं, कारण आता 3-4 वर्ष झालं मी तुमचं पण बघतोय. बरोबर. मार्केटमध्ये खूप सारे आता इंस्टाग्रामवरती ऍड वगैरे येतात की आमच्याकडे कंद घ्या किंवा आमच्याकडे केसर फार्मिंग शिकायला या, आम्ही शिकवणार. पण मला असं वाटतं की त्यांनाच क्लॅरिटी नाही अजून. एक्झॅक्टली. आणि ते बुमरँग होऊ शकते. डेफिनेटली बुमरँग होऊ शकतो. म्हणजे आपण स्ट्रेट फॉरवर्डच बोलू या विषयावर, की कारण की एवढा एक्सपिरियन्स झाल्यानंतर मला असं तरी वाटतं की हा कधी ना कधी बुमरँग होईल इनफॅक्ट. कारण की काय ना, यामध्ये जेव्हा 4 जण उतरतात ना, तेव्हा 4 जणांचे जे वेगवेगळे हे असतात, त्यांचे थॉट प्रोसेस असतात, बिझनेस मॉडेल असतात. कोणाचा एज्युकेशन बिझनेस मॉडेल असतो, कोणाचा विक्रीचा बिझनेस, कोणाचा मल्टिप्लिकेशनचा बिझनेस. तर त्यानुसार ते आपले व्हिडिओज टाकतात, हे करतात, त्यानुसार ते मार्केटिंग करतात, ते आपलं काम आपलं ते काम करतात. फक्त एक आहे की तुम्ही जर उतरत असाल तर पूर्ण माहिती घेऊन त्यामध्ये उतरा. अननेसेसरी पैसा हा तुमचा, पेशन्स ठेवून त्या गोष्टी शिकायला हव्यात. एक्झॅक्टली, पेशन्स घेऊन तुम्हाला शिकावं लागतं. आणि ऍग्रिकल्चर म्हटल्यावरच पेशन्स, ऍग्रीचं मिनिंगच पेशन्स आहे सर. पेशन्स शिवाय काहीच नाही गोष्टीमध्ये. तुमचं आता कसं आहे फ्युचर प्लॅनिंग, काय कसं कसं पुढे जात आहे मग? हा बरोबर. आता जनरली हा क्वेश्चन नेहमी येतो की चला कंटेनर एवढं सगळं तुम्ही केलं, लिफी झालं, हे झालं, तर तुम्ही त्यामध्येच ग्रो का नाही केलं, वरती खाल्लं? ते आम्ही का नाही केलं सर, कारण की खूप साऱ्या गोष्टी आम्हाला लर्निंग करत गेला. आणि ऍग्रिकल्चर म्हटल्यावर एकाच क्रॉपला नाही आपल्याला पकडून चालतात, पॅरलली 2-3 आपल्याला लर्निंग आल्यानंतरच गोष्टी करतात. जर माहिती असतं ना तर सगळ्यांनी तेच एक क्रॉप केलं असतं ना. हे आपण ऍग्रिकल्चर शिकण्याची गोष्ट आहे, ते केलं. आता आमचं कंटेनर फार्मिंग आहे, तर आम्ही त्यामध्ये सॅफ्रॉन तर झालंय, त्यानंतर आम्ही कॉर्डिसेप मशरूम मध्ये आलोय. जर तुम्ही म्हटलं ना की 3 महिने आपणच घेऊ शकतो, बाकी मल्टिप्लिकेशन आउटडोर करू केसरचं, पण तो सेटअप खाली राहायला नको म्हणून कॉर्डिसेप मशरूम घेतो. मग ते पण आपण जनरली 2.5 महिन्याचं क्रॉप आहे ऍक्च्युली. आम्हाला खूप चांगला कस्टमर मिळालाय पुण्यामधला. ऍक्च्युली 87,000 रुपीज केजीनी त्याचं हे केलंय. कॅप्सूल पण आपण बनवलाय पुण्या. मशरूम किडाजेडी मशरूम म्हणतात, मशरूम जो की त्याच्यावर कंटेनर मध्ये येतो 3 महिने, आणि आता पण आहे चांगलं प्रोडक्शन त्याचं.
नॉर्मल मशरूम येतो तसाच तो पण येतो. नॉर्मल मशरूम वेगळ्या तऱ्हेने बटन येतं. ऑयस्टर हा, ते वेगळ्या तऱ्हेने येतं, हे वेगळ्या तऱ्हेने येतं. हे बॉटलमध्ये ग्रो करणारे आहे, त्याला हिमालयन शिलाजीत पण म्हणतात. तर तशा तऱ्हेने ते एक प्रॉडक्ट घेणं तो पण सक्सेस आहे. आणि नॉट ओन्ली दॅट, सेल्युलर ॲग्रिकल्चरवर काम चालू आहे. जसं म्हटल्याप्रमाणे की सेलपासून लॅब ग्रोन मीट आहे, तर लॅबमध्ये चिकन वगैरे ग्रो कसं करता येईल याच्यावर काम चालू आहे. लॅब ग्रोन डायमंड वगैरे बद्दल पण तुम्ही ऐकलं असेल की इंडोर डायमंड ग्रो होतो ना 35 ते 45 बरं आहे, दिवसात, बरं पण लॅबमध्ये डायमंड, त्याला म्हणतात आर्टिफिशियल डायमंड, बरोबर ते आहे. आणि बायोटेक्नॉलॉजी फील्ड असल्यामुळे आपण इंडोर काही पण वेगवेगळ्या तऱ्हेने Research करू करू शकतो. तर या तऱ्हेने काम चालू आहे. आणि सगळ्यात मोठं पण आता एक काम चालू आहे, सेरिकल्चरवर काम चालू आहे. रेशीम उद्योग. ऍक्च्युली रेशीम उद्योग हा जो जुना व्यवसाय आहे त्याला ॲडव्हान्स तऱ्हेने सस्टेनेबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने कसं करता येईल ते पण खूप चांगलं आम्ही केलंय. 11 सायकल काढल्यात आम्ही ऑलरेडी. होय का? हो, कराडजवळ विहे गाव आहे, त्याच्यामध्ये त्यात सेटअप काय तुम्ही वेगळं केलं? ते पहिलं तर आम्ही शिकलो. कारण काय ना, सांगण्याच्या अगोदर आपल्याला माहिती हवी, 2-4 सायकल त्याच्यातून गेल्यावरच आपल्याला माहिती होतं. तर तसं आम्ही सेरिकल्चरमध्ये जातोय, तर त्याच्यामध्येच आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने करतोय. म्हणजे जो सेटअप आहे त्याला ऍडव्हान्स कसा करता येईल. आणि त्यामध्ये आता खूप 2-3 ट्रॅडिशनल आहे आणि मेहनतवाला आहे. ट्रॅडिशनल मेहनत म्हणता येईल, पण तो तुम्हाला सस्टेनेबल कडे जातो. कारण 24 दिवसाचाच आहे हो, हो, ऍक्च्युली, 24-25 24-25 दिवसाचाच क्रॉप आहे बरोबर. ऍक्च्युली. आणि त्याची डिपेंडन्सी मलबेरीवर पण आहे हो, सर हो. ऍक्च्युली. तुतीवर आहे. तुतीवर आहे त्याची. तर तुतीला अजून काही दुसरं करता येईल का रिप्लेसमेंट, त्याच्यावरही झालं रिसर्च ऑलमोस्ट झाला. बऱ्यापैकी. काही दिवसांनी तुम्ही आता बघूया आपण, तुम्ही या, तुम्ही झालं आपण एवढं बोलूया. successful मी तुतीला आणि असं- 11 आपण सायकल काढल्या. सस्टेनेबल आहे ते 11 सायकल. खूप सायकल सस्टेनेबल आहे त्याच्यामध्ये. फक्त तुम्ही करणार जो आहे ना शेतकरी, त्याने प्रॉपर तऱ्हेने त्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे मला काय वाटतं, म्हणजे रेशीम शेतीबद्दल बोलायला झालं तर खूप बोलता येईल. कारण की अनुभव बऱ्यापैकी, मी रामनगरला पण जाऊन राहिलो, कारण सगळ्यात मोठं सिल्क सिटी तिकडे आहे. तर तिकडे पूर्ण मार्केटचा कर्नाटक. अभ्यास आहे, हे आहे ऍक्च्युली. मग त्यामध्ये आपण ऍडव्हान्स विचार करतो की आहे. तर बऱ्यापैकी जाणवतंय. आणि मेजरली प्रॉब्लेम सॉल्व्ह कुठे करायचा आम्ही विचार करतोय, जे शेतकरी आहेत 1 ते 2 एकर ज्यांच्याकडे आहे, त्यांनी ऊस कितीही घ्या, एका लिमिट नंतर त्यांना पैसा नाही आहे. आपण बघूया त्यांच्यासाठी काय करता येईल. रेअरिंग आपला असेल, पाला त्यांच्याकडून किलोने घेऊ आपण. अशा तऱ्हेने काही वेगवेगळे रेशीम मध्ये चांगली गोष्ट आहे. करता रिसर्च करणं फार actually. गरजेचं आहे. रिसर्च होतच नाही ऍग्रिकल्चर मध्ये आणि तो होणं फार गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही आला, वेळ दिला Thank you. त्याबद्दल. आणि खूप Thank काही you. गोष्टी तुम्ही क्लिअर केल्या, Thank you. क्लॅरिटी मिळाली. कारण मार्केटमध्ये जे मिथ आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, पसरतात, फॅन्सी गोष्टीकडे शेतकरी बघतो, त्यात खूप नुकसान होतं. आणि ते नुकसान पुन्हा भरून निघत नाही. एकदा वेळ गेला, पैसा गेला, सगळंच गेलं. तर मित्रांनो, कमेंट करून मला तुम्ही सांगा की अजून असंच कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे. शैलेशजींनी आपल्याला आज खूप भारी माहिती दिली. केसर असेल किंवा कंटेनरमध्ये त्यांनी सुरू कसं केलं, रिसर्च कसा केला, त्यांची जर्नी पण त्यांनी शेअर केली. खूप मजा आली मला तर ऐकून. खरं तर मातीवर्सचा हा एपिसोड मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि जे नवीन शेतीमध्ये येत आहेत त्यांना तर आधी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.